पाटीलांच्या आज्ञे करून ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यात आज आणि उद्या 2 दिवस रामकथा सांगण्याचा योग आणि दायित्व माझ्याकडे आलेलं आहे आणि श्रीरामे पावन वक्ता श्रीरामे पावन श्रोता एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणात सांगितलेलं आहे की राम स्वतः ग्रंथार्थ रामानेच त्यांना रामायण लिहायला सांगितलं आणि झोपलो असलो तरी रामच उठवून रामायण लिही म्हणून सांगतो असं एकनाथ महाराजांनी सांगितलं. तर ती रामकथा आपण आता सुरू करायची आहे आणि मारुतीरायाचं आसन आता तिथं प्रस्थापित केलेलं आहे ऋषिकेश यांनी. तिथं ते येऊन विराजमान होणार आहेत. आपल्या अंतःकरणातलं सुद्धा आसन हे सर्व रामभक्तांसाठी द्या. मारुतीरायाबरोबर वानरसेना सुद्धा येणार, कोणीतरी आपल्याही हृदयात बसणार. राममय वातावरण होण्याकरता किंवा वातावरणात राम येण्याकरता म्हणा. तर ही आवश्यक अशी गोष्ट आहे. आणि रामायण वाल्मिकीने रचलं सर्वात सुरुवातीला आणि तिथून अनेक रामायण निर्माण झाली. अतिशय पुरातन काळापासून ही कथा चालत आली. वर्षानुवर्ष बालवयापासून सर्वांना माहीत असलेली कथा आहे. खरं अजूनही ऐकायला लोक येतात, पुन्हा पुन्हा येतात. असा काहीतरी एक गोडवा त्याच्यात आहे लपलेला की त्याचं कारण समजत नाही की पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं. त्याची सुसूत्रता लावण्याचा आपण काहीसा प्रयत्न अतिशय थोडक्या वेळेत करणार आहोत. कारण यापूर्वी मी ज्या वेळेला रामकथा सांगितलेली आहे त्यावेळेला मी हा मध्ये कोरोना काळ आलेला होता आणि त्या काळात ज्या अनेक गोष्टी वाईट घडल्या त्याच्याबरोबर काही चांगल्या गोष्टी घडल्या. म्हणजे लोक मोबाईलवरनं ऑनलाईन उत्तम गोष्टी ऐकायला लागले आणि त्यात नाशिककरांनी मला रामकथा सांगायला प्रवृत्त केलं. मी तवर कधी ओळीनं कथा म्हणजे भावार्थ रामायणाची मी सांगितली ती इचलकरंजीच्या दत्त मंदिरात, परंतु अशी वाल्मिकी रामायण ओळीन कधी सांगितलं नव्हतं. मी गीत रामायणाचं निवेदन करायचं. मग गीत रामायणात रामकथा गदी माडगुळकरच सांगतात. आपण फक्त मधलं जोडायचं काम करायचं, या गाण्याकडनं त्या गाण्याकडे जायचं. एवढाच अनुभव असलेला मी आता संपूर्ण रामायण कसं सांगणार, आम्हाला प्रश्न होता. म्हणून मी नाही म्हणत होतो. खरं त्यांचा आग्रह होता, कारण त्यांना माहीत होतं मी रामायण मुळातनं वाचलेलं आहे. वाचलेलं असणं वेगळं सांगणं वेगळं ना. आणि मग 10 दिवस सांगायचं होतं. म्हटलं मी 10 दिवस आयुष्यात कधीच बोललो नाही. मी फार तर 3 दिवस बोललोय कुठल्याही गोष्टीत, तेवढाच माझा अनुभव होता. नाही म्हणले तुम्ही सुरू करा. आणि शेवटी 10चे 15 दिवस झाले आणि ती रामकथा सांगत होतो. नंतर आईंचे सद्गुरू केळकर महाराज त्यांच्याकडे गतवर्षी साधारण 1 वर्षभरापूर्वी 5 दिवस रोज 2 तास सांगत होतो आणि तरी देखील ज्याचा आवाका कधी संपला नाही ते आज मी 2 दिवसात तुमच्यासमोर मर्यादित वेळेत सांगणार आहे. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी मारुतीरायाचाच आदर्श घ्यायला लागणार आहे, म्हणजे उड्डाण करत जायला लागणार आहे. त्यामुळं उड्डाण करत आपण जाऊ, कारण रमण्यासारखी स्थळं खूप. कारण राम या नावाचाच अर्थ मन रमतो तो. त्यामुळं मन रमणार म्हटल्यावर आपण तिथनं हलणंच अवघड आहे एखाद्या विषयातनं, पण ते उड्डाण हे करायला लागणार आहे. तर त्याची आपल्याकडनं अनुमती घेतो. आणि तसं सांगायचं म्हटलं ना तर तुम्हाला सांगतो, मी सांगितलं ते काहीच नाही. म्हणजे आम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीचा गर्व होतो की आम्ही 25 वर्ष अमुक गोष्ट करतोय किंवा मी 15 दिवस रामायण सांगितलं, त्यावेळेला केळकर महाराजांचं घराणं माझ्या डोळ्यासमोर येतं आणि गर्वहरण क्षणात होतं. क्षणात होतं म्हणजे काय, त्यांच्याकडं 100 वर्ष गुणिले 365 दिवस कीर्तन अजूनही चालू आहे. गेल्या 4 पिढ्या रोज सायंकाळी कीर्तन, रोज सायंकाळी नित्य कीर्तन म्हणतात. कुणी वारलं तरी कीर्तन.
त्यांच्यासमोर आम्ही एखादा उपक्रम 25 वर्ष केला म्हणजे आम्ही वर्षातनं एकदाच करणार. हा, गेले 25 वर्ष आम्ही गणेशोत्सव करतोय म्हणजे काय वर्षातनं एकदाच करतो ना. त्यांच्यात 100 वर्ष म्हणजे 100 गुणिले 365 आहे. मग त्याच्यासमोर आपला पाड काय लागायचा. त्यामुळे ते गर्वारण होतं. आणि दुसरी कथा थोडक्यात सांगतो ना, आपण मूळ विषय सुरूच करतोय. झालं असं की रामायण सांगायचं म्हणलं तर मोजून 1 मिनिटाच्या आत सुद्धा सांगता येत. त्याला 1 श्लोकी रामायण असं म्हणतात. 1 श्लोकी भागवत आहे, 1 श्लोकी रामायण आहे, 1 श्लोकी तात्यायन सुद्धा एकाने रचलंय सावरकरांवर. भालरानडे म्हणून सावरकर बघतो ते सांगलीत, त्यांनी 1 श्लोकी तात्यायन रचले. म्हणजे तात्या सावरकरांना म्हणायचे. एका श्लोकात चरित्र सांगायचं असा अनेकांनी प्रयत्न केलाय. तसं 1 श्लोकी रामायण सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे. आणि त्याच्याबरोबर एक कथा प्रसिद्ध आहे, दंतकथा. त्याला ताकापुरतं रामायण असं म्हणतात. हे पूर्वी लोक यात्रा मित्रा करायचे, मग त्यावेळेला घर बंद करून जायला लागायचं. मग आल्यानंतर आत्तासारखं गोकुळ दूध श्रीखंड वारणा वगैरे उपलब्ध नव्हतं. आत्ता 17 जाहिराती आपण ऐकत असतोय की सर्व पदार्थ 12 महिने उपलब्ध असतात. पूर्वी अप्रूपाचे विषय असायचे हे. आणि त्यात दही करायचं म्हणलं तर विरजण शेजाऱ्याकडनं मागून आणायची पद्धत होती. म्हणजे ताक किंवा थोडंसं दही शेजाऱ्याकडनं मागून आणायचं. मग हे यात्रा करून आले अयोध्येची, काशीची वगैरे. आणि घर उघडल्यानंतर मग घरच्या बहिणी त्यातल्या मुलाला पाठवलं, तरुण मुलाला, की जा बाबा शेजारच्या काकूंकडनं विरजणाला थोडंसं दही घेऊन ये, काहीतरी वाटीतनं दही ताक काय देतील ते घेऊन ये. तो गेला मागायला. काकू मोठ्या धार्मिक, त्या म्हणलं यात्रा करून आलायस तर रामायण सांग, त्याशिवाय देणार नाही. म्हणला कुठं, आत्ता आम्ही घर उघडले, अजून धुरळा झाडायला लागलोय घरातला, इथं तुम्हाला रामायण कुठं सांगत बसू मी. पटकन द्या ना, मी नंतर सवडीनं येऊन तुम्हाला सांगतो. नाही म्हणले, रामायण सांगितल्याशिवाय तुला विरजण देणार नाही. त्यानं पटकन सांगितलं, ऐका तर. मग म्हणला, आदौ राम तपोवनाभिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दालनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. झालं म्हणला, द्या. किती वेळात सांगून झालं सांगा. आदौ राम तपोवनाभिगमनम. आणि याला तुलनेत दुसरा विषय तुमच्या समोर ठेवतो की खरोखर घड्याळी मिनिट तुम्ही लावू असा विचार करेपर्यंत सांगून संपलं. केळकर महाराजांचे मूळ पुरुष ज्यांनी हे कीर्तन सुरू केलं त्यांना मामा महाराज केळकर म्हणून म्हणायचे, बापूराव केळकर. ते एकदा गणपती मंदिरात गेले. ते सकाळी दर्शनाला वगैरे बरीच माणसं जातात नित्य. आणि सांगलीचं गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. तर त्या काळी मी 4 पिढ्या पूर्वीची गोष्ट बोलतोय. लोकमान्य टिळकांचे एक सहकारी नरसिंह चिंतामण केळकर म्हणून होते. आणि ते साहित्य सम्राट म्हणून प्रसिद्ध होते. केसरीचे संपादक वगैरे होते. आणि साहित्य सम्राट केळकरांचं सांगलीत व्याख्यान होतं म्हणून ते आले, ते व्याख्यानाला म्हणून. आणि सकाळी गणपतीच्या दर्शनाला गेले ते पण. आणि त्यावेळेला तिथल्या एका सांगलीकराला असं लक्षात आलं की साहित्य सम्राट दर्शनाला आलेत, पण मामा सुद्धा सुदैवानं मंदिरात आहेत, तर दोघांची गाठ घालून देऊया. मग त्यांनी मामांना सांगितलं की आपण साहित्य सम्राटांना भेटा आणि मी ओळख करून देतो. मग त्यांनी ओळख करून दिली की हे बापूराव केळकर आणि हे साहित्य सम्राट केळकर म्हणून. साहित्य सम्राट एकदम काहीतरी आठवल्यागत म्हणले, सांगलीत एक केळकर म्हणून आहेत म्हणले, आणि ते प्रत्येक दिवशी कीर्तन करतात, नित्य कीर्तन करतात, असं मी ऐकून आहे म्हणले. तर ते तुमच्यापैकीच का असं मामानं विचारलं. मामा नम्रपणानं म्हणाले, याच देहाला मामा केळकर असं म्हणतात म्हणले. बापूराव असं म्हणतात, याच देहाला मामा केळकर असं म्हणतात. मग साहित्य सम्राट एकदम म्हणले, अरे मग मला म्हणले तुम्हाला विचारायचंय, मला साहित्य सम्राट म्हणून ओळखलं जातं म्हणले, आणि मी इथं व्याख्यान देणार आहे. तर या व्याख्यानाची तयारी मी गेले 4-6 दिवस करतोय, विविध संदर्भ बघतोय, हे करतोय ते करतोय. तेव्हा माझा एक विषय तयार होतो आणि त्याच्यावर मी व्याख्यान देतो. आणि तुम्ही रोज एकाच विषयावर बोलता. कीर्तन म्हणजे हरिकथा, दुसरा विषय काय? रामाची कथा सांगणं म्हणजेच कीर्तन, हरीची कथा सांगणं म्हणजेच कीर्तन. मग या विषयावर तुम्ही 365 दिवस काय बोलत असता म्हणले, आणि अनेक वर्ष.
मामा नम्रपणानं म्हणले, 7 जन्म बोललो तरी अपूर्ण राहील असा हा विषय आहे म्हणले. म्हणजे मगाशी चुटकीसरशी एका श्लोकात सांगितला आणि मामांसारखा विद्वान म्हणतो की 7 जन्म बोललं तरी अपूर्ण राहील. कारण अनंताची कथा आहे, तिचा पार काय सांगायचा. अनंताची कथा आहे ती, तिचा अंत कसा असू शकेल. आणि त्यामुळं पिढ्यानपिढ्या हे चाललंय. आणि हे सगळी जी रामायण निर्माण झाली, म्हणजे किती रामायण निर्माण झाली, मोरोपंतांचीच 108 रामायण आहेत असं म्हणतात. भारतातल्या प्रत्येक भाषेत रामायण निर्माण झालेलं आहे. म्हणजे कंबन ऋषीने तामिळनाडूत रामायण लिहिलेलं आहे. आपण रामायण मालिका ज्यावेळेला टी व्हीवर बघत होतो त्यावेळेला शेवटी संदर्भ घेतलेले ग्रंथ म्हणून प्रत्येक भाषेतल्या रामायणाचं नाव येत होतं कर्त्यासकट. अजूनही तुम्ही लावलं तर बघा, शेवटी ज्या पाट्या येतात त्याच्यात कुणी कुठलं रामायण लिहिलंय त्याची नावं येतात. आपल्या मराठीत माहीत झाली ती एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिल्यामुळं ही मराठीत कथा आली. कारण त्यावेळेला व्हॉट्सअप वगैरे नव्हतं पटकन पाठवलं म्हणून. ते ग्रंथावरनं ग्रंथ नकलून घ्यायला लागायचा, त्याचा अर्थ लागला पाहिजे, मूळ संस्कृत, त्या पंडितांनी त्याचं भाषांतर करून तुमच्यापर्यंत आणायचं. ज्ञानेश्वरांचा ज्यांचा उत्सव चाललाय त्यांना पहिल्यांदा ही क्रांती करायला लागली आहे की भगवद्गीतेचं ज्ञान त्यांनी ज्ञानेश्वरी रूपानं मराठीत आणलं. आणि त्या मार्गावर नाथ महाराजांनी भागवत लिहून पाऊल टाकलं. त्यात भावार्थ रामायण शेवटी लिहिताना त्यांच्या आयुष्यात ती कथा अर्धवट राहिली, मग गावबा नावाच्या शिष्यानं पूर्ण केली भावार्थ रामायणाची कथा. मग त्याच वेळेला त्यानंतर साधारण म्हणू शकतो आपण तुलसीदासांनी त्या दरम्यान हिंदीतनं लिहिले, अयोध्येतल्या ब्रिजभाषेत. त्याला तुलसी रामायण किंवा रामचरित मानस असं म्हणतात. पण त्याच्या आधी व्यासमुनींनी रामायण लिहिले, त्याला अध्यात्म रामायण असं म्हणतात. त्याच्यावर आधारित तुलसीदासांचं रामायण आहे, अध्यात्म रामायणावर आधारित. त्याचबरोबर आनंद रामायण म्हणून आहे, आपण जी रामरक्षा म्हणतो ती आनंद रामायणात आहे, तिथनं आपल्याकडे आलेली आहे. आनंद रामायण आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, उझबेकिस्तानच्या मोहम्मद अली नावाच्या कवीनं उझबेकी भाषेत रामायण लिहिले. रामायणाचं रशियन भाषेत भाषांतर झालेलं आहे. म्हणजे ही रामकथा जिथपर्यंत राम आहे तिथपर्यंत अनंत ठिकाणी पोचलेली कथा आहे. आनंद रामायण आहे, तसं झोपाळ्यावरचं रामायण आहे, तसं गदी माडगुळकरांचं गीत रामायण आहे. ते आतापर्यंत करता 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 सध्या व्हॉट्सअप रामायण निर्माण व्हायला लागले. त्याच्यापासून मात्र सावध हा, कारण त्याच्यात वाटेल ते पाठवलं जातं रामायणात आहे म्हणून. तर ते थोडंसं ताडून माहितगाराला विचारून मगच घ्यायचं. कारण आपली अवस्था काय झाली आता, मी दरवर्षी तिवारींच्या कवितेत सांगतो, सगळी सांगत नाही, एकच कडवं सांगतो. इंग्रजी शिकून थोडे पुस्तकी ज्ञान मिळवावे, एखादी पदवी मिळता विद्वान म्हणून मिळवावे, वाणीचे तांडव करता परशब्दमध्ये घाला, देशाच्या पोकळ गोष्टी करताना केवळ गोष्टी, एकाला दुसरी पुष्टी, देई श्रम काही न करता. अशी अवस्था आहे आपली. आणि त्यात मग म्हणतो आपण, विल्यम्सचे म्हणणे की कालिदास सत्कवी कसला, मानियर बोले त्याला करता कृत्रिम कवितेचा, आम्हाला मान्य असाव्या मत्सरग्रस्त तद वाचा, आमच्या विद्वत रत्नांना परके निंदित असताना डोलवाव्या आम्ही माना, ग्रंथही केवळ न बघता. एक काळ ऐसा होता, रामायण वाचलं कोण, वाचलं कोणीच नाही आहे म्हणून प्रत्येक जण आपलं फॉरवर्ड करतोय. खरं खोटं कोण बघणार. म्हणून तुम्ही माझ्यासमोर ऐकताना तुम्हाला चांगलं ऐकायला मिळेल का कसं याची मला खात्री नाही, पण खरं ऐकायला मिळेल एवढं मी सांगू. हां, का तर मी वाचलेलं तुम्हाला वाल्मिकीने काय लिहिले आणि दुसऱ्या रामायणात काय आहे हे नाव निशिवार सांगतो. त्यामुळे तुम्ही छाती ठोकपणे दुसऱ्याला सांगताना हे वाल्मिकी रामायणात आहे हे नाही हे सांगू शकता. तेवढं मात्र मी अगदी तुमच्यासमोर पथ्य पाळतोय, नाही नेहमीच पाळतो. मुळात जे छान आहे त्याच्याविषयी खोटं आणि नाटकीपणानं सांगायची आवश्यकताच काय, जे अप्रतिमच आहे त्याच्याविषयी वेगळा अभिनिवेश आणायची गरज नाही. जातीच्या सुंदराला कपड्यांनी नटवायचं काय कारण आहे आपल्याला, कारणच नाही. ते आहे ते तसंच तसं तुम्हाला सांगायचं. हे वाल्मिकी ऋषी असे निघाले, ते नदीकाठानं, तमसा नावाची नदी होती अशी पहाटेची, आणि उजाडायला लागलं तर नुकतं छान वातावरण होतं
आता जुन्या काळी म्हणजे नदी किनाऱ्याला झाडं बिडं छान होती, पक्षी मधुर किलबिलाट करत होते, रम्य पहाट होती, रम्य पहाट. असं तांबडं फुटलेलं होतं आणि नदी खूप स्वच्छ होती. म्हणजे कारखान्याची मळी मिसळायची पथं अजून तिथं निर्माण नव्हती झाली आणि त्यामुळं अतिशय स्वच्छ नदी होती आणि नदीचा तळ दिसत होता, ज्याला नितळ म्हणतात की नाही तसं. आणि त्याला वाल्मिकीने छान उपमा दिली आहे बरं का. ते म्हणतात सज्जन माणसाच्या मनासारखं नदीचा तळ दिसत होता. काय उपमा दिली बघा, की सज्जन माणूस कसा ओळखायचा, त्याच्या मनाचा तळ दिसतो. हे तर मनाच्या मुळाशी असे सर्व गुंता, कळेना भल्या बुद्धीच्याही महंता, नभाची किती उंची ते आकळेना, मनाला किती सुरकुत्या ते कळेना. आधुनिक रामदास भिडे गुरुजींचा श्लोक आहे. तर मनाला सुरकुत्या किती कुणाला कळलं नाही, स्वतःचं मन स्वतःला कळत नाही, दुसऱ्याला काय कळणार आहे. पण सज्जन माणसाचं मन निर्मळ असतं, त्याचा तळ दिसतो. तसा हा तमसा नदीचा तळ दिसत होता. आणि वाल्मिकींना एकदम वाटलं की आपण आता स्नान करावं. भरद्वाज शिष्य बरोबर होते, त्यांना सांगितलं, भरद्वाजा जरा माझी वल्कल घे रे, मला इथं जरा आंघोळ करावी वाटते. म्हणले इथं काठावर सुद्धा चिखल बिखल काही नाही आहे, म्हणले स्वच्छ आहे किनारा. भरद्वाज पण म्हणले हो 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 करूया आंघोळ, छान आहे. आणि असं म्हणेपर्यंत वाल्मिकींचं लक्ष एके ठिकाणी गेलं. क्रौंच पती पत्नी विहार करत होते, नर मादी दोघजण. आणि हा विरक्त ऋषी एकदम त्यात रमला की बघताना. आणि किती छान जोडी आहे ही असं मनात यायला, आणि सणसणत बाण यायला एक गाठ पडली. आणि त्यातल्या नरक्रौंचाला तो बाण लागला. तडफड 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 करायला लागला आणि ती मादी करुण विलाप करायला लागली. तिलाही कळे ना, मायाबरोबर इतका वेळ छान माझा जोडीदार होता आणि हा तळमळत आता मृत्यूपंथावर पडला, याचं रक्त व्हायला लागलंय. हैराण झाली, दुःखानं विलाप करायला लागली. हे बघून वाल्मिकींना एकदम संताप आला बाण मारणाऱ्याचा. आणि ते ओरडलेच, मा निषाद प्रतिष्ठा त्वम गता शाश्वती समा. हे निषादा, तुझ्या कुळाची प्रतिष्ठा गेलीच म्हणून समज. का तर आनंदानं रम्माण झालेल्या जोडीतल्या नराला तू ठार मारलंस क्रूरतेनं. आणि असं छंदबद्ध वाक्य तोंडातनं बाहेर पडलं, बरोबर मात्रा बित्रा व्यवस्थित, श्लोकच पूर्ण झाला. विचारात पडले, माया तोंडून अशी व्यवस्थित रचना कशी बाहेर पडली, छंदबद्ध. आणि दुसरा विचार की मी ऋषी झालोय, एवढी तपस्या केली, आता व्याधानं पक्षी मारला, यात काय जगा वेगळी गोष्ट आहे. व्याध लोकांचा व्यवसायच तो असतो, ते पक्षी मारूनच खातात. मग मला एवढं शाप द्यावा का वाटला. शाप देण्यानं तपश्चर्या नष्ट होत असते. वरदान किंवा शाप दोन्ही देताना तुमचं जे तप गोळा केलेलं असतं त्याची शक्ती त्याच्या मागे लागत असते आणि ते नष्ट होते. त्यामुळं ऋषी सुद्धा झटकन शाप द्यायचे नाहीत. शाप दिलं की पुन्हा तपश्चर्या आली, तेवढी ताकद मिळवाय. त्यामुळे माझ्या तोंडून ही शापवाणी का बाहेर पडली बरं. यात चुकीचं काय घडलं तर अनेक काळ घडत आले, शिकार करून जगणारे भरपूर असतात. त्याच विचारात ते आश्रमात आले आणि त्यांच्या तोंडून सारखा तो मा निषादचा श्लोक बाहेर पडतोय. म्हणजे शिष्यही ऐकून ऐकून बोलायला लागले तेच. म्हणजे हे काव्यच आहे. आणि तेवढ्यात त्यांना भेटायला ब्रह्मदेवच आले साक्षात आणि म्हणले, वाल्मिकीने त्यांना अर्घपाद्य दिलं, असं आसनावर बसवलं. ब्रह्मदेव आलेत म्हणल्यावर, तुझे पुटपुटतोयस ना ते खरंच काव्य आहे म्हणले, आणि हा सृष्टी तलावरचा पहिला श्लोक आहे म्हणले. तर हे काव्य तू पूर्ण कर, हे सनातन काव्य बीज ठरणार आहे आणि हे परम कवीनाम आधार होणार आहे, असं पुढे ऋषींनी सांगितलं की इतर कवीना याचा आधार होणार आहे. तर ब्रह्मदेवानी सांगितलं, निश्चित हे काव्य तू पूर्ण कर. आणि त्याच्याशी बोलून वाल्मिकींशी ब्रह्मदेव निघून गेले. वाल्मिकी विचार करतात, कुणावर लिहावं, कुणावर लिहावं. आणि तेवढ्यात नारद मुनी प्रगटले. आता ह्यांना कुठं कशी कळ दाबायची पक्क माहीत आहे. आपण त्यांना कळ लावूया या अर्थानं, म्हणजे भांडणं लावणारे या अर्थानं घेतो.
तसं नाही आहे बरं का. ते आवश्यक असेल तेव्हाच भांडण लावतात. आवश्यक असेल तेव्हाच भांडण लावतात. एरवी इतर कळा अशा दाबतात की त्यातनं प्रचंड उत्तम गोष्टी निर्माण होतात. तसे ते तिथं आलेले आहेत आणि नारदांचा स्वागत सत्कार करून त्यांनाही आसनावर बसवलं आणि म्हणले माझ्या डोक्यात एक श्लोक घोळतोय, म्हणले त्याच्यावर लिहायचंय. पण एक 15 सद्गुणांची यादी वाल्मिकी त्यांच्यासमोर बोलतात की प्रियदर्शन, खरं वरिष्ठांना सन्मान देणारा, सत्य बोलणारा, इतरांविषयी प्रेम असलेला, कवण असलेला, इत्यादी बहुत सद्गुण आहेत. असा असलेला कोण आहे बरं की ज्याला नायक धरून मी हे काव्य लिहू. त्यावेळेला नारद 50 सद्गुणांची यादी वाचतात आणि हे सगळे सद्गुण असलेला एकमेव नायक आहे, त्याचं नाव आहे रामचंद्र. त्यांच्यावर तुम्ही चरित्र लिहा. आणि ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिलेला असतो की हे तुम्ही लिहाच, तुम्हाला हे सगळं लख आठवेल आणि भविष्यातलंही दिसेल आणि तुम्ही लिहिलेलं अक्षर अक्षर खरं असेल. आणि असं सांगितल्यानंतर ते जे सद्गुण सांगितलेत ना, त्यातला एक सद्गुण फक्त सांगतो इथं तुम्हाला. आर्य म्हणून सद्गुण सांगितलाय. जे 50 सद्गुणांची यादी आहे त्याच्यात आर्य म्हणून सद्गुण सांगितलेला आहे. तुम्ही म्हणाल हे काय एवढं विशेष सांगायला लागलाय, यात काय आहे? आपल्याला इतिहास खोटा शिकवला आर्य बाहेरून भारतात आले म्हणून. आर्य ही माणसं नाही आहेत, आर्य हा सद्गुण आहे. सद्गुण म्हणजे तुम्ही सगळे आर्य आहात, कारण तुम्ही नियम पाळून जगता. नियम तोडून जगतो का आपण? नाही. सभ्यतेला धरून जे जगतात त्यांना आर्य म्हणतात. तसा राम हा आर्य आहे असा सद्गुण म्हणून सांगितलाय की त्याच्याकडे तो दुर्गुण नाही. आणि आर्यन द्रविड झगडा झाला वगैरे इंग्रजांनी शिकवले ना आपल्याला, ते खोटं आहे. द्रविड हे नाव कशावर नाही, द्राविड मुलखात राहणारे द्रविड, महाराष्ट्रात राहणारे मराठे, राजस्थानात मारवाडात राहणारे मारवाडी, गुजरातीत राहणारे गुजराती, तसं द्रविड भागात राहणारे द्रविड, हे सगळे मिळून कोण आहेत? आर्यच आहेत. रावणाला मंदोदरी सांगते की एका स्त्रीला तुम्ही पळवून आणलं, हे आर्यासारखं वर्तन नाही झालं, म्हणजे ते सुद्धा स्वतःला आर्य समजतायत. आणि इंद्रजित विभीषणाला म्हणतोय काका तू शत्रूला जाऊन भेटलास, हे आर्यासारखं वागला नाहीस, म्हणजे तेही स्वतःला आर्य समजतायत. दक्षिणेतले लंकेत राहणारे. आणि इथं झगडा कसा लावून गेले बघा इंग्रज जाता जाता. आम्ही लगेच शड्डू काढून तयारच असतोय भांडायला. आपण कधी ज्ञान कसोटीवर घासून बघत नाही. तर आर्य हा सद्गुण म्हणून सांगितलेला आहे आणि मग वाल्मिकी त्यावर लिहायला लागतात. आणि साधारण तुम्हाला सांगतो ते श्लोक संख्या 24,000 लिहितात. 24,000 श्लोक, 500 सर्ग, सर्ग म्हणजे प्रकरण, आणि त्यांचे 7 कांड, उत्तरकांडासकट 7 कांड, असं ते रामायण लिहून पूर्ण होत. आणि ते विचार करतायत की हे आता शिकवायचं कोणाला, शिकवायचं कोणाला. प्रभूची लीला काय असते बघा. रामाने सीतेला शेवटी सोडल्यानंतर सीता कुठं राहत असते? वाल्मिकींच्या आश्रमातच. आणि तिचे 2 तुरण कुमार त्या आश्रमातच बालकाचे मोठे व्हायला लागलेले असतात. बालक ती, बाळ तिची, आणि कुमार वयात आलेली असतात ती. या दोघांपेक्षा हे शिकवायला योग्य कोण आहे म्हणतात. आणि त्या दोघही कुशाग्र आहेत बुद्धीनं, आणि त्यांना ते रामायण शिकवलं जातं. आणि शिकवल्यानंतर वाल्मिकी पाठ करून घेत असतात, म्हणून घेत असतात. आणि मार्गविधान पद्धतीनं, म्हणजे देशीन मार्गविधान, 2 पद्धती, म्हणजे आत्ताच्या भाषेत शास्त्रीय गीत आणि लोकगीत. तर शास्त्रीय पद्धतीनं गायन करायला शिकवतात एकतारीवर. आणि एकतारीवर त्यांचं गायन सगळ्या ऋषीमुनींची अशी सभा बनवतात. तुम्ही कल्पना करा, ते ऋषीमुनी आहे वाल्मिकींच्या आश्रमातले, आणि त्या कुशलवांना त्यांच्यासमोर गायला सांगतात. आणि मग कुशलव ते गातात. ते चरित्र ऐकून ऋषीमुनी एवढे मोहित होतात, एवढे आनंदित होतात की एक ऋषी उठतात आणि जटा बांधायची दोरीच बक्षीस देऊन टाकतात.
एक जण उठतात स्वतःचा कमंडलूच देऊन टाकतात. एक जण उठतात त्यांनी काय केलेलं असतं, समिधा गोळा केलेल्या असतात वनातल्या, म्हणजे ठराविक वृक्षाच्याच ठराविक मापाच्या समिधा त्या यज्ञासाठी लागतात, म्हणजे काटक्या थोडक्यात. खरं ठराविक पद्धतीच्या ठराविक वृक्षाच्या यज्ञ करणाऱ्यांच्या त्या मौल्यवान असतात आपल्या दृष्टीनं काटक्या असल्या तरी. तर त्यांनी त्या अशा आणलेल्या असतात स्वतः निवडून, त्याच देऊन टाकतात. एका ऋषीत जानव्याचा जोड देऊन टाकतात. ती वनातली माणसं आहेत, हातात आहे ते देतात. खरं त्यांना द्यायची इच्छा निर्माण होते. एवढं यांचं गायन आवडतं, ते म्हणतात वाल्मिकींची रचना छान आहे का या कुमारांचं गाणं छान आहे. प्रश्न पडतो. आणि गदी माडगुळकरांचं रामायण का जमलंय, तर लोकांना हाच प्रश्न पडला की गदी माडगुळकरांनी लिहिलं छान का सुधीर फडकेंचं गाणं चांगलं. म्हणजे 100% जमलं त्या काळासारखं. आणि मग अशा रीतीनं हे सगळेजण असे गायला लागतात आणि ते बक्षिस देतात. एक जण लंगोटीच देऊन टाकतात. इतका आनंद निर्माण होतो. आणि मग त्या वेळेला वाल्मिकी म्हणतात, हा आता जमलं. आता म्हणले तिकडं अयोध्येच्या राजानं एक मोठा यज्ञ आयोजित केलाय. त्यांना सांगत नाही ना तुमच्या वडिलांनीच केलाय म्हणून. अयोध्येच्या राजानं रामानं केलाय म्हणले. त्यामुळे तुम्ही अयोध्या नगरीत जावा आणि या कथेचं गायन करत रस्त्यावरनं जा म्हणले, लोकांच्या दारातनं. कुणी विचारलं तुम्हाला काय देऊ म्हणून, काही नको म्हणून सांगा. पैसे वगैरे काही मागू नका कोणाला. आणि जर विचारलं की कोण आहे तुम्ही, तर सांगा वाल्मिकींचे शिष्य आहोत म्हणून, बाकी काही सांगू नका. मग हे तुमचं गायन ऐकून राम स्वतः तुम्हाला बोलवून घेतील. त्यांच्या समोर गायन करा आणि त्यांनाही उत्तर हेच द्या की आम्ही पैशासाठी आलेलो नाही तुमच्याकडं, आम्हाला ही कथा गायला आमच्या गुरुजींनी सांगितलंय. आमचे गुरुजी म्हणजे वाल्मिकी, मग पुढचं मी बघीन असं म्हणून त्यांना पाठवलंय. म्हणजे रामायणाचा सगळ्यात पहिल्यांदा श्रोत्यांसमोर जो प्रयोग झाला तो मी तुम्हाला ऐकवला. म्हणजे रामाच्या आधी ऋषींसमोर झाला आणि नंतर रामानी ऐकला. अशा रीतीनं झालंय. आज त्यांच्या जागी तुम्ही आहात, बोलायची आज्ञा आम्हाला झालेली आहे आणि आपण रामायण पुढं चालू केलेलं आहे. तर मूळ कथा त्याची पार्श्वभूमीची अशी आहे, म्हणजे जन्मापासून सुरू होत नाही. आणि मग ते त्या नगरीचं वर्णन करतात की अयोध्या नगरी कशी आहे आणि ती स्वस्तिकाकार आहे आणि अतिशय श्रीमंत नगरी आहे, इक्ष्वाकु कुलाची नगरी आहे, ती मनून निर्माण केलेली आहे. अयोध्या मनुनिर्मित नगरी तुम्ही ऐकली आहे. कुठं? सरयू नदीच्या तीरावर आहे. ही सरयू नदी म्हणजे तिचं नाव शरयू नाही बरं का, आपण महाराष्ट्रात शरयू म्हणतो, खरं सरयू नाव आहे. कारण ब्रह्मसर म्हणजे मानस सरोवर ब्रह्माने निर्माण केलं, त्यांच्या इच्छेतनं मनातनं निर्माण झालं म्हणून त्याला मानस म्हणतात, मनातनं ब्रह्मदेवाच्या. आणि त्यातनं तिचा उगम आहे, मग त्यामुळं सरातनं उगम म्हणून सरयू असं तिचं नाव आहे. आणि ती अयोध्ये शेजारनं जातीये आणि तिथं ही इक्ष्वाकूंची नगरी आहे आणि रघुरागाची नगरी म्हणतात, काकुस्थ्यांची नगरी म्हणतात. ही सगळी रामाच्या पूर्वजांची नावं आहेत. भगीरथ हा रामाचा पूर्वज, दशरथ वडील. रघुराजा म्हणजे रामाला राघव म्हणतात, कुणाच्या नावानं म्हणतात? रघुराजाच्या नावानं म्हणतात. म्हणजे आपण म्हणतो ना रामरक्षित शिरो मे राघव पातू बालम दशरथात्मजा कौसल्य दृश्य पातू. आता रामरक्षेवर बोलायला लागलो तर 1 तास तिकडच जाईल आपला. पण रघुराजा एवढा शूर होता, शिरावर कधी आपल्या कुळाची जबाबदारी असते लक्षात ठेवा. म्हणून जुनी माणसं टोपी पडून देत नाहीत, सरदारजी पगडीला हात लावून देत नाहीत. का? शिरावरती जबाबदारी आहे, माझ्या परंपरेची जबाबदारी, माझ्या परंपरेची जबाबदारी. राघव रघु कसा आहे? रघुराजानं मोठा यज्ञ केला तर सगळी संपत्ती दान करून टाकली. ती रामाचा पूर्वज आलेल्या याचकाला नाही म्हणायचं नाही, सगळी संपत्ती दान केली. आणि वररुची नावाचे एक गुरु होते, त्यांचा शिष्य कौत्स म्हणून होता आणि त्याला नेमकी वररुचींना गुरुदक्षिणा देण्याकरता 100 सुवर्ण मुद्रांची गरज होती. आणि तो नेमका फिरत फिरत आला आणि रघुराजासमोर येऊन उभारला. ओम भवती भिक्षांदेही. ऋषिकुमार काय पाहिजे तुम्हाला? म्हणले गुरुदक्षिणा द्यायची आहे, 100 सुवर्ण मुद्रा पाहिजेत. आत्ताच दान केलं तर. आता आपण इंग्रजांच्या संस्कारातले होतो, आपण लगेच सांगतो संपलं पुढवा. तसं त्यावेळेला नव्हतं, नाही म्हणायचं नाही. रघुराजा हा पराक्रमी आहे. रघुराजाने ठरवलं, हे म्हणला
थोडा वेळ थांब म्हणला, देतो तुला. आणि त्यानं थेट कुबेरावर स्वारी काढायची ठरवली, की स्वतःचं धन तर यज्ञात सगळं दान केलंय, काही शिल्लक नाही, कुबेरावर स्वारी काढायची ठरवलं. तो देवांचा धनिक आहे, त्याच्याकडनं घ्यायचे आणि याला देऊन टाकायचे. कुबेराच्या कानावर बातमी गेली की रघुराजा आमच्यावर स्वारी करणार आहे. कुबेरानं सांगितलं, स्वारी बिरी काही करू नको, तुझी इच्छा पूर्ण करतो. आणि त्यानं त्याच्या राज्याच्या बाहेर, सीमेबाहेरच्या एका झाडावर मोहरांचा पाऊस पाडला. मोहरांचा पाऊस पाडला, मुद्रांचा पाऊस पाडला, सुवर्ण मुद्रांचा. आणि त्यावेळेला रघुराजा तिथं गेला, त्यानं सगळ्या नाहीत घेतल्या. हा, तो रघुराजा आहे. त्यानं जेवढ्या आवश्यक तेवढ्या 100च घेतल्या, कौत्साला दान दिल्या. आणि मग प्रजाजन आले ते बघायला, त्यानं म्हणले घ्या. मग प्रजाजन काय सोडतात वे अशा वेळेला, हे तुटून पडले. मुद्रा संपल्यावर झाडाची पानं सुद्धा ओरबाडली. म्हणून त्या झाडाची पानं मुद्रेसारखी दिसतात, ती दसऱ्याला सोनं घ्या म्हणून आपण देतो, त्याला आपट्याची पानं म्हणून. ही प्रथा त्या रघुराजाचा वंशज आहे राम. आलं लक्षात? रघुराजाच्या नगरी जाऊ नगा वाळानो श्रीरामायण, तिथं जाऊन म्हणायला सांगितलंय. आणि दशरथ राजा असाच पराक्रमी त्या वंशातला आहे, आणि त्याच वंशातला सुपुत्र राम आहे. त्या नगरीत, अयोध्या नगरीचं वर्णन भरपूर केलंय, पण पुन्हा तिथं थांबलो आपला वेळ जाईल नाही. एकच गोष्ट सांगतो, आज महिला भजनी मंडळाने इथं धनुष्यबाण, गुढीबिडी, रामाची सगळी चिन्ह उभी केली आहेत. मला ऋषिकेशने सांगितलं मगाशी. तुम्हाला अभिमान वाटेल अशी गोष्ट सांगतो, आपल्या परंपरेवर स्त्रियांना दबावाखाली ठेवलं, बांधून ठेवलं, असे आरोप इंग्रजांनी केले. जसं आर्यच्या बाबतीत खोटं शिकवलं, तसं याही बाबतीत शिकवलंय. मी 2 मोठे पुरावे तुम्हाला या रामकथेत देणार आहे. त्यातला पहिला आत्ता देतो. अयोध्येत वधू नाटक संघ होता, असं वाल्मिकींनी लिहिले. वधू नाटक संघ म्हणजे मुलींनी करायची नाट्य मंडळी त्यावेळेला होती. इंग्रज काळात आपल्याला स्त्री पात्र मिळाली नाहीत म्हणून बालगंधर्वांना साडी नेसून उभारायला लागत. म्हणजे मोगलांनंतर स्त्रियांवर पडदा आलेला आहे, आणि स्त्रिया दूर झाल्या, कारण बलात्कारांची संख्या वाढल्यावर स्त्रियांना जपणं भाग पडलं. आलं का लक्षात? म्हणून राजस्थान वगैरे मध्ये अजून घुंगट आहे, ती मोगली काळातली परंपरा आहे. रात्री 12ला लग्न लागतात, किंवा शत्रूचं आक्रमण कधी होईल सांगता यायचं नाही. शिवाजी महाराजांच्या मुळे आपण जरा मुक्त झालो त्यातनं, पण आपल्याकडं जुन्या काळी हे होतं का? तर नव्हतं. वाल्मिकींनी रामायणात लिहिलेलं आहे, काढून बघा. वधू नाटक संघ होता अयोध्येत, नाटकावरनच निघालं म्हणून सांगतो. कृष्णाच्या मुलांनी रामायणावर नाटक केलेलं आहे, हरिवंशात वर्णन वाचायला मिळतं तुम्हाला. कृष्णाची मुलं आहेत सांब वगैरे. सांब हा विदूषकाचं काम केलं होतं. शूर नावाचा जो यादव होता त्यानं रावणाचं काम केलेलं आहे. कृष्णाचा मुलगा मदन, म्हणजे त्याचा अवतार, त्याला प्रद्युम्न म्हणायचंय, त्या प्रद्युम्नानं नलकुबेराचं काम केलं त्या रामायणाच्या नाटकात. हरिवंशात तुम्हाला मिळेल. म्हणजे त्यावेळेला सुद्धा नाटक करत होते कृष्णाच्या वेळेला, आणि कृष्णाच्या या मुलांनी रामायणावर नाटक केलंय. म्हणजे मजा बघा. आणि 17 राजांचं चरित्र धर्मराजाला श्रीकृष्णाने सांगितले, त्यात रामकथा सांगितलेली आहे. श्रीकृष्णाने रामाची कथा सांगितलेली आहे. म्हणजे तुम्ही बघा कसं कसं गंमतशीर गोष्टी घडत असतात. श्रीकृष्ण रामकथा सांगतो, नारद रामकथा सांगतो. श्रोते किती भाग्यवान असतील हो, हा, ज्यांना ती ऐकायला मिळाली कृष्णाच्या मुखातनं रामाची कथा. एवढी भाग्यवान मंडळी असतील. तुम्ही आपलं दुधाची ताण पाण्यावरच म्हणतो, ताक सुद्धा पांढरा असतो. घेताय भागून नशीब माझं. तर हा सगळा प्रकार, हे ती गोड वाटते याचं कारण राम आहे. तर हा तिथं सगळा हा विषय. तर अयोध्येचं वर्णन केलेलं आहे. त्यात तो राजा दशरथ आहे, त्याला 3 राणे आहेत, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी. आणि 3 गुणांचं प्रतिनिधित्व करतात असं विद्वान लोक सांगतात, सत्व रज तम गुण. हे अलीकडं कवींनी त्याच्यावर चढवलेले मजले आहेत, पण या 3 राणे आहेत. आणि दशरथाला इतरही अनेक राणे आहेत बरं का. पूर्वी राजे लोकांची लग्न खूप व्हायची, ती सगळी वासनेनं नाही व्हायची. हे लक्षात ठेवा. राणा प्रताप ते शिवाजी महाराजांपर्यंत, शिवाजी महाराज चारित्र्य संपन्न होते, तरी देखील त्यांची 8 लग्न झाली. ती 8 लग्न वासनांधतेनं नाहीच झालेली. असं असायचं की एका सरदाराचे 300 लोक आहेत, दुसऱ्याकडं 600 सैनिक आहेत,
यांचे समजा 500 आहेत, 600 वाले आणि 500 वाले एकत्र येऊन विवाह संबंध जोडायचे, दोघांचं मिळून 1100 सैन्य व्हायचं. ही राजकारणातली तडजोड असायची विवाह संबंधात बऱ्याच वेळेला, ही लक्षात ठेवा. म्हणजे अगदी सेल्युकस ग्रीक लोकांनी त्यांच्यातली मुलगी चंद्रगुप्ताला दिली आहे शेवटी, जेव्हा ग्रीकांचा आणि आपला झगडा चालू होता तिथपर्यंत. संधी करण्याकरता सुद्धा विवाह संबंध जोडा जायचा की तुमची आमची घराणी एक उदेत, आपल्यातलं भांडण संपू दे म्हणून. अशा रीतीनं सुद्धा विवाह झालेले आहेत, हे लक्षात ठेवा. दशरथाचे अनेक विवाह झालेले आहेत, त्यातल्या 3 राण्या या प्रमुख आहेत. आणि दशरथाला वृद्धत्व प्राप्त व्हायला लागलेलं आहे तरी मूल नाही झालेलं. बऱ्याच राजांच्या बाबतीत तुम्ही ऐकाल की राजे निपुत्रिक असतात बऱ्याच वेळेला, तो शापच असतो जणू, की अनेक घटना त्यांच्या हातनं घडतात ना. प्रजेसाठी बऱ्याच लोकांना फाशी द्यायला लागतं, जन्मठेप ठोठावायला लागते, फटक्यांची शिक्षा द्यायला लागते, त्यांचे शिव्या शाप लागून त्यांना मूलबाळ होत नसतं. अशा बऱ्याच राजांची कथा होते. मग तशी दशरथाला पुत्र नसतो आणि त्या चिंतेत असतो की आता राज्याला वारस नाही, करायचं काय. आणि त्यावेळेला सगळीजण बैठकीत बसलेली असतात आणि त्यावेळेला सुमंताला एकदम काहीतरी आठवतं. आता इथं पुन्हा मी एक गोष्ट सांगतो, इंग्रजांनी आणि आधुनिक साहित्यिकांनी आपल्याला खोटारडेपणानं कसं फसवलंय. सुमंत हा सूत आहे, म्हणजे तो मंत्री पण आहे, मी मंत्री नाही अमात्य आहे. मी मंत्री आणि अमात्य फरक सांगतो तुम्हाला. आधी रामराजाची जी रचना आहे त्याच्यात आधी 8 मंत्री असतात सर्वात वर, त्याच्या खाली राजा आणि त्याच्या खाली 8 अमात्य, म्हणजे ज्याला अष्टप्रधान मंडळ म्हणतात. मग तुम्ही म्हणाल इथं मंत्री तर राजाच्या खाली असतात सध्या, मग त्यावेळेला वर कसे होते. तर ते मंत्री ऋषीमुनी असायचे, म्हणजे वसिष्ठांसारखे श्रेष्ठ मुनी, जाबाली, वसिष्ठ, वामदेव असे रामाचे 8 मंत्री आहेत, दशरथांचे इक्ष्वाकू कुलाचे. मग मंत्री याचा अर्थ काय आहे, मंत्रणा करतो तो. मंत्रणा म्हणजे काय, तुम्हाला नाही कळणार शब्द पटकन, सल्ला. हा, आपण मोगली राज्यात वाढलो ना, तेवढं सलाह मशवरा ते कडून आला आणि तो शब्द आपल्यात रूढ झालाय. तर जो विचारलेल्या प्रश्नावर विचार करून सांगतो, मंत्रणा करतो, त्याला मंत्री म्हणतात. मग राजाच्या मनात एखादा निर्णय आला तर त्यानं मंत्री परिषदेत द्यायचा. का तर ती मंडळी सर्वोच्च असायची, त्यांचा धर्माचा अभ्यास असायचा. मग तो निर्णय धर्मशास्त्राला मान्य आहे का नाही हे ऋषी मंडळ सांगायचं. मग राजानं तिकडून होकार आला की मग तो अष्टप्रधानांना द्यायचा की धर्मशास्त्राने निर्णय मान्य झालाय, आता माझा निर्णय ही आज्ञा म्हणून तुम्ही पालन करायचं. ती जी खालची 8 जण आहेत त्यातला सुमंत्र आहे आणि त्याला राजवाड्यात बिंदोक प्रवेश आहे आतपर्यंत. खरं तो सूत आहे. मृत्युंजय कादंबरीत कर्णाचं वर्णन करताना सूत म्हणजे जणू काही असा अस्पृश्य दलित असल्यागत केलंय. शिवाजी सावंतांनी फसवलंय आपल्याला की त्याच्यावर अन्याय झालाय, सूतपुत्र म्हणून हिणवलं. नाही, हा सूत, हाला राम प्रभो म्हणून हाक मारतात बऱ्याच वेळेला सुमंत्राला. एवढा सूतांचा सन्मान आहे आणि महाभारतापर्यंत आहे. महाभारतात संजय जो धृतराष्ट्राशी बोलतोय जवळच्या आसनावर बसून, तो सूतच आहे. आणि किंबहुना सगळी पुराणं सूतानीच सांगितली आहेत. सूत म्हणे शौनका, इथनं सुरुवात होते. सूत म्हणे उच्चासनावर असतात. सूत याचा अर्थ रथाशी निगडीत काम करणारे, रथ चालवणारे किंवा स्तुतीपर वचन सांगणारे, यांना सूत म्हणलं गेलेलं आहे. त्यामुळं सूत म्हणजे मागास किंवा खालच्या दर्जाचा वगैरे असलं नाही आहे, फसवलंय आपल्याला तिथं. तर तसं नाही आहे. तर हे सूत, हे जे आहेत सुमंत्र, ते सांगतात की माग मी एक सनत कुमार बोलत असताना ऐकलेलं आहे, त्यांनी एक भविष्यवाणी सांगितली की दशरथ राजा यज्ञ करेल त्यानंतर त्याला पुत्र होणार आहे म्हणून. ते जरा त्याचे विशिष्ट सांगतात. मग दशरथ ते मनावर घेतात आणि वसिष्ठांना म्हणतात की असं असं करायचं, असं चाललंय. वसिष्ठ वगैरे चर्चा करतात, म्हणजे करूया, बरोबर आहे. आणि मग तो यज्ञ जो केला पाहिजे तो एवढ्या शुद्ध माणसाकडनं केला पाहिजे की ज्याला कुठल्याही जगातल्या दुर्गुणाचा स्पर्शही झालेला असता कामा नये. असा माणूस कोण, तर एक जुनी कहाणी आठवते. दशरथाचा एक मित्र असतो रोमपाद नावाचा राजा, एका दुसऱ्या राज्याचा, आणि त्याचा ऋष्यशृंग नावाचा जावई असतो. शांता नावाची त्याची मुलगी त्याला दिलेली असते. काही जण म्हणतात शांता ही रामाची बहीण आहे.
पण वाल्मिकी रामायणात तसं नाही आहे. हे नंतरच्या रामायणात निर्माण झालेलं आहे. हे वाल्मिकी रामायण स्पष्ट सांगितलेलं आहे की रोमपाद राजाची मुलगी आहे, आणि रोमपाद राजाची मुलगी आहे. तर तो ऋष्यशृंग हा विभांडक नावाच्या ऋषींचा पुत्र आहे. ते विभांडक वनात राहत असतात, आणि त्यांनी ठरवलेलं असतं की या ऋष्यशृंगाला जगाचा स्पर्शच होता कामा नये, कुठल्या अवगुणाचा, म्हणून त्यांनी स्वतःच्या सेवेतच ठेवलेलं असतं. ते तपश्चर्येत मग्न, आणि त्यांना लागणारं साहित्य सगळं ऋष्यशृंग आणत असतो. हा त्यांचा मुलगा. त्याला जग माहीत नसतं, त्यानं दुसरा माणूस बघितलेला नसतो. असे प्रयोग काही वडिलांनी केलेत बरं का. आधुनिक प्रयोग सांगतो तुम्हाला. योगी अरविंदांनी असा प्रयोग सोसलेला आहे, म्हणजे त्यांच्या वडिलांनी केला होता. त्यांच्यावर इंग्रजांचा प्रभाव होता, योगी अरविंदांच्या वडिलांवर. मग या भारतीय लोकांचा आपल्या मुलाला स्पर्शच होता कामा नये, म्हणून योगी अरविंदांना लहानपणीच नेऊन त्यांनी विलायतेत ठेवलं, आणि इकडचं काहीही त्यांना सांगितलं नाही, सगळं ज्ञान तिकडचं. ते जसे वयात आले तसे तिथल्या लायब्ररीत बसायला लागले, आणि त्यांना इच्छा निर्माण झाली, आता परमेश्वराची करणी कोण टाळणार हो. त्यांना भारतीय वाङ्मयाचीच माहिती घ्यावी वाटायला लागली, आणि त्यात एवढे गोंगले की पुढे मोठे झाले, हिताले आणि योगी अरविंद बनले. हे असं कोंबडं झाकलं म्हणून उगवायचं राहत नाही. त्याचं तसंच दाखला हा जुना आहे. विभांडकांनी स्पर्शच घडवलं नाही. पण इकडं रोमपाद राजाच्या राज्यात पाऊसच पडत नव्हता. पाऊस पडत नव्हता म्हणल्यावर इंद्र रुसलाता, त्यामुळं पाऊस पडत नव्हता. मग काय करायचं. तर त्या ऋष्यशृंगाला आणा आणि त्याच्याकडनं यज्ञ केला तर तुमच्या राज्यात पाऊस पडेल म्हणून आकाशवाणी सांगते. मग हे स्त्रियांना पाठवून त्याला मोहित करतात. त्याला अलीकडच्या भाषेत हनी ट्रॅप असं म्हणतात. तो पहिल्यांदा रामायणात वापरला. तर ते विभांडक ऋषींच्या त्या मुलाला स्त्री बघूनच माहीत नसते कधी, त्यांनी माणूसच दुसरा बघितला नाही. तुम्ही कुठले एवढे सुंदर दिसता, कुठनं आला, म्हणजे आम्ही याच वनातले आहे. मग त्या शहरातली मिठाई खायला देतात, त्या राज्यातली. हा फळं कंदमुळंच खात असतो ना. म्हणलं हे काय, ही आमच्याकडची फळं आहेत म्हणले, आमच्या राज्यातली. अशी अशी फळं असतात तुमच्याकडं. हो म्हणले, आवडतात. आणखी आहेत की म्हणले, आमच्या राज्यात येत आहे. असं करून त्याला बोलवून आणतात. आणि त्यावेळेला तो एवढा शुद्धात्मा आहे की त्याचं पौल यांच्या राजधानीत पडतं, धोधो पाऊस पडायला लागतं. काही विकारच नाही आहे, विकारच नाही. आणि मग रोमपाद राजा स्वतःच्या मुलीचं त्याच्याशी लग्न लावून देतो. हा रोमपाद राजा दशरथाचा मित्र आहे. त्यामुळे दशरथ म्हणतो ऋष्यशृंगाला आणणं सोपं आहे, म्हणून तो सहकुटुंब रोमपाद राजाकडे जातो, म्हणतो तुमच्या जावई बापूंना जरा काही दिवस आमच्याकडे पाठवा की. मग जावई बापू, कन्या सगळे इकडे येतात. एक नगरीच निर्माण केली जाते. म्हणजे आपल्याकडे अशी नगरी निर्माण करताना राष्ट्रकुल घोटाळा वगैरे करतात ना, तसलं काही नाही. तर त्या यज्ञासाठी म्हणून एक वेगळी नगरीच निर्माण करण्यात येते, ज्यात ऋषींचे वाडे असतात सगळे, आणि मोठ्या थाटात हा यज्ञ खरं म्हणजे अश्वमेध यज्ञ आयोजित केला जातो. आणि आपल्याकडे माहित आहे की पुत्रकामेष्ठी केली म्हणून. तर अश्वमेध यज्ञ एवढा यथासांग करतात की ऋष्यशृंग सुद्धा खुश होतात की हा दशरथ राजा किती धार्मिक आहे म्हणून. आणि यज्ञानंतर जेव्हा ते थांबलेले असतात तेव्हा दशरथ राजा विनंती करतो की मला पुत्र व्हावा म्हणून काहीतरी करा की. आणि मग ते पुत्रकामेष्टीचं सत्र केलं जातं. आणि मग त्या पुत्रकामेष्टीचं सत्र केल्यानंतर एवढ्या शुद्धात्म्यानं ते केलेलं असल्यामुळं त्यातनं स्वतः यज्ञपुरुषच प्रगट होतो. लाल केस आहेत, वर्ण तसाच आहे तप्त, हातात जांबू नद. जांबू नद म्हणून नद, जसं ब्रह्मपुत्र नद आहे तसं जांबू नद म्हणून पूर्वकाळी प्रसिद्ध होता. त्याच्यातलं सोनं फार प्रसिद्ध होतं. त्यातल्या सोन्याची थाळी असते चांदीनं झाकलेली, आणि तो म्हणतो दशरथा हा प्रसाद घे आणि तुझ्या राहण्यांना खायला घाल, त्यातनं तुला पुत्र होईल. आणि मग तो प्रसाद दशरथ घेतो आणि तिन्ही राण्यांना वाटतो. आता ही वाटणी अनेकांनी वेगवेगळी लिहिली आहे बरं का. हे कसं असतं तुम्हाला सांगतो थोडक्यात, मग तुम्हाला पटेल का असं का होतं. हे एक असं जुन्या पद्धतीची चाळ असते. चाळ म्हणजे लांबडी घरं ओळीनं, एका शेजारी एक, एका शेजारी. वाड्यात असं एकमेकाच्या तोंड करून घरं असतात. चाळीत तसं नाही, सगळ्यांची तोंड एका बाजूला एका लाईनीत. म्हणजे शेवटच्या घरात एक म्हातारे नाना राहत असतात. ते नातवाला पेरू काढून द्यायला जातात आणि झाडावर चढायचा प्रयत्न करतात आणि पाय निसटतो.
पडतात. तिथं घरातली ओरडतात, ओ नाना काय झालं, पडले 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 ऐकू. शेजारच्या घरात येतात, शेजारच्या घरात सांगतात नाना जोरात पडलेत, झाडावरनं पडलेत. ते ऐकतात हिकडच्या शेजारचे, ते सांगतात नाना पडले, पाय मोडलाय. एक एक वाढत जातंय, पहिल्या घरातली कडबा बांबू घेऊनच शेवटच्या घरात. हसते पर हसते. ज्या वेळेला एखादी कहाणी जाते की नाही त्यावेळेला तिच्यात फरक पडत जातात. आणि रामायण कधी काळी लिहिलं गेले, त्यानंतरचे लेखक म्हणजे तुलसीदासांच्या वेळेला अकबर राज्य करत होतं. एकनाथ महाराजांना 400 वर्ष झाली. मग कहाणीत थोडा 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 फरक पडत जातो. तसं इथं जे प्रसादाचं वाटप आहे ते मूळ कसं आहे हे सांगतो तुम्हाला, फरक कसा पडला हे सांगतो. मूळ वाटप असं आहे की त्या यज्ञपुरुषानं सांगितलेलं असतं की अर्धा अर्ध वाट, ती पूर्ण थाळी असते. कौसल्या ज्येष्ठ आहे, अर्धी थाळी कौसल्येला देतात. मग उरली अर्धीच ना, मग आता सुमित्रेला देताना अर्ध्याचं अर्ध करतात, म्हणजे पाव सुमित्रेला येते. आणि मग उरला पाव त्याचे 2 तुकडे करून त्यातला एक कैकेयीला दिला जातो, म्हणजे एक अष्टमांश. आणि मूळ वाल्मिकी रामायणात 3 राण्या न भांडता खातात. आणि उरलेला जो एक अष्टमांश असतो पुन्हा, तो पुन्हा सुमित्रेला देतात. म्हणून तिला 2 पुत्र होतात, कैकेयीला 1 आणि रामाला 1, कौसल्येला 1 असे पुत्र झालेले आहेत. आपल्याकडं लहानपणापासून प्रचलित कहाणी आहे की कैकेयीला 2 पुत्र आहेत, भरत शत्रुघ्न म्हणून. तसं नाही आहे. मूळ रामायणात सुमित्रेला 2 आहेत, भरत शत्रुघ्न. आणि कैकेयी हे शत्रुघ्न आणि लक्ष्मण हे सुमित्रेला आहेत. आणि कैकेयीला एकटा भरत आणि कौसल्येला एकटा राम असा आहे. आता ही जी वाटणी झाली आहे यामुळे झाली आहे, यात राण्यांचं भांडण आहे किंवा तो घारीनं पिंड झडपला वगैरे ही काही कहाणी नाही, मूळ वाल्मिकी रामायणात नाही. मग नंतर अध्यात्म रामायण व्यासानी लिहिलं. तुम्हाला माहित आहे त्रेता युगात राम, 1 युगानंतर व्यास आहेत, द्वापार युगात व्यास. त्यामुळे 1 युगानंतर कहाणीत किती फरक पडणार हो. शिवाजी महाराजांचा इतिहास 300 वर्षापूर्वीचा आहे, त्याच्यात आता किती फरक झालाय बघा. ब्रिगेडींचा वेगळा आणि यांचा वेगळा आणि त्यांचा वेगळा. मग 1 युगानंतर किती फरक पडणार. 1 युगानंतर फरक पडलेला असताना त्यात व्यास काय करतात, भारी वाटणी करतात. व्यास 3 समान समान वाटणी करतात. आणि त्यात काय होतं, कैकेयी त्यावेळेला अब्सेंट असते असं दाखवत. वाटणी करत असताना कैकेयी येत नाही. मग दशरथ काय करतात, वाटा करतात, अर्धा कौसल्येला देतात, अर्धा सुमित्रेला देतात. या दोघी खाणार तेवढ्यात कैकेयी तिथे येते. मग कौसल्या स्वतःच्यातला अर्धा तिला देते, सुमित्रा म्हणते माझाही घे, ती अर्धा देते. आणि मग त्यामुळं तिथं हे सांगताना चुकलो, माफ करा जरा बोलायच्या नादात चुकलो. सुमित्रा नसते तिथं, कैकेयी आणि कौसल्य असते. दोघींना अर्धा अर्धा देतात. आणि अर्धा अर्धा दिल्यानंतर सुमित्रा तिथे येते. मग दोघी स्वतःच्यातला अर्धा अर्धा सुमित्रेला देतात. त्यामुळे सुमित्रेला 2 पुत्र. व्यासही सुमित्रेलाच 2 पुत्र सांगतात. आणि सुमित्रेला 2 पुत्र झाल्यानंतर 1 लक्ष्मण आणि 1 शत्रुघ्न. मग व्यास अशी वाटणी का करतात, तर आयुष्यभर रामाबरोबर लक्ष्मण राहिलाय आणि शत्रुघ्न कायम भरताबरोबर राहिलाय. मग ते काय सांगतात की कौसल्यानं जो अर्धा भाग सुमित्रेला दिला था त्यातनं लक्ष्मण झालाय म्हणून तो रामाबरोबर, आणि कैकेयीनं जो अर्धा भाग दिलेला होता त्यातनं शत्रुघ्न झालाय म्हणून तो भरताबरोबर. म्हणजे ही कहाणी अभ्यासल्यानंतर व्यास उलटा विचार करून वाटणी लिहितात की ही जोडी अशी का झाली आहे, त्याचं कारण सांगायचा प्रयत्न करतात. आणि आपल्याकडे तिसरीच कहाणी आहे की कैकेयी मला नंतर का दिला, छोटा का दिला म्हणून भांडत बसती, खात नाही, घार येते, तो पिंड उचलून नेती, तिथनं तो अंजनीच्या मुठीत पडतो, तो हनुमान, तिथनं पूर्ण पिंडाचे निर्माण होतात. या दोघी स्वतःचे अर्धे अर्धे भाग देतात, त्यातनं कैकेयीला 2 पुत्र होतात. ही आपल्याकडची कहाणी. आता ती अयोध्येपासून महाराष्ट्रात येईपर्यंत एवढी बदलणार की हो. आणि त्याला पुन्हा कित्येक वर्ष गेली आहेत. ही कलियुगातली आहे. नाथ महाराज कलियुगातले, कहाणी घडली त्रेता युगात. त्यामुळे हे फरक आहे. आणि हे एवढंच नाही घडलेलं, अलीकडं व्यवस्थापन शास्त्र म्हणून प्रत्येक विषयात शिकवलं जातं की मॅनेजमेंट कशी करायची.
तर मॅनेजमेंट करायची कशी असते हे शिकवत असताना इथे एक उत्तम मॅनेजमेंट झालेली आहे. होतं असं की हा यज्ञ चालू असताना यज्ञाचे स्वतःचे भाग घ्यायला सगळ्या देवता येतात, त्याला हवीर भाग असं म्हणतात. आणि त्या सगळ्या देवता येतात, त्यांना ब्रह्मदेव दिसतात आलेले. ब्रह्मदेव आलेले दिसतात म्हणल्या सगळी म्हणतात चला चला ब्रह्मदेवांना पकडूया. आणि घेराव घालतात की नाही, एखादा मोठा नेता आला की मागण्यांसाठी, तसं त्यांच्या भोवताली बसतात आणि म्हणतात तुम्ही कुणाला तर काय तर वर देऊन बसता आणि ते सगळ्या जगाला पीडा द्यायला लागते. आत्ता रावणाला तुम्ही वर देऊन बसलाय, त्याला महान शक्तिशाली केलाय आणि तो सगळ्या जगाला पीडा द्यायला लागलाय, जगभरच्या स्त्रिया पळवून नेतोय. आता व्हॉट्सअप रामायणात एक फरक आहे बरं का. व्हॉट्सअप रामायणात असं येतं की रावणानं सीतेला 1 महिनाभर ठेवलं कर हातही लावला नाही. इतका रावण सज्जन होता आणि रामानं मात्र ती निष्कलंक असून तिला सोडलं, एवढा राम वाईट होता. आणि हे आपण पाठवतो, मूळ माहीतच नाही, मूळ माहीत नाही. रावणानं पुष्पक विमान कुबेराकडनं जेव्हा लंका जिंकली तेव्हा त्याला विमान मिळालं, त्यातनं जगभर हिंडून आवडतील तेवढ्या सुंदरी पकडून आणल्यात आणि त्यांच्यावर जो बलात्कार केलेले. हे शेवटी जेव्हा 1 महिन्याची मुदत देऊन सीतेला अशोकवनात ठेवलेलं असतं तेव्हा रावणाचा एक मंत्री रावणाला मंत्रणा देतो, सल्ला काय की तिच्यावर बलात्कार कर, की इतके दिवस कशाला मुदत देत ठेवलायस, तिला विनवण्या कशाला कर. रावण म्हणतो मी या विद्यापीठाचा कुलगुरू आहे, तू मला शिकवायला लागलास काय. यापूर्वीचा मी जेव्हा बलात्कार केला तो नलकुबेर मगाशी सांगितलं ना, कृष्णाच्या मुलानं काम केलं, त्याच्या बायकोवर बलात्कार केलेला असतो आणि हिमालयात तो बलात्कार करतो. नलकुबेर हा कुबेराचा मुलगा आहे. कुबेरा रावणाचा सावत्र भाऊ थोरला, ती विनवून सांगत असते रावणाला की मी तुझ्या भावाच्या मुलाशी लग्न करणार आहे, नलकुबेराशी, ती अप्सरा, तू मला धरू नको असं. रावण एवढा मदांध झालेला असतो, हिमालयात त्याच्यावर बलात्कार केलाय. त्यावेळेला तिनं शाप दिलेला असतो की यापुढे कुठल्या स्त्रीला बलात्काराच्या इच्छेनं स्पर्श करशील तर तुझ्या डोक्याचे 100 तुकडे होतील, म्हणून सीतेला हात लावत नसतो. हे तुम्हाला रामायण वाचल्याशिवाय कळणार नाही. आणि त्यानं 2 वेळा वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्यात रावणानं अशाच. ब्रह्मदेवाकडे जाणाऱ्या रंभेवर बलात्कार केल्याची पण कहाणी, आणि त्यामुळं तो सीतेला हात लावत नसतो. असो, तो कहाणीचा भाग नंतरचा आहे, हातासरशी सांगून टाकलं, कारण व्हॉट्सअप रामायण काय असतं माहीत पाहिजे. आणि मग अशा रीतीनं ते सगळे देव येऊन घेराव घालून बसतात आणि घेराव घालून म्हणतात ब्रह्मदेवांना काहीतरी उपाय सांगा ना. म्हणले त्याच उपायाला इथं आलोय मी. आणि शंकर पण ते वर्णन पार्वतीला सांगतात, असं तुलसीदास वर्णन करतात सगळं. तर शंकर सांगतात की आम्ही पण बघायला लागलो की मग आता श्रीहरी पण आले पाहिजेत. कुठं असतील श्रीहरी, काय असतील, हरिव्यापक सर्वत्र समाना असं सांगतात की कुठं हरी नाही असं नाहीच आहे, तो सर्वत्र समान रूपानं व्यापलाय, तुलसीदास सांगतात. भिडे गुरुजी म्हणतात कुठे देव नाही असे स्थान सांगा, हिमाद्री कसासे विना माय गंगा, पुढे पाठीमागे वरी खाली नित्य, तया वाचुनी विश्वी काही न सत्य. सगळी तोच भरलेला आहे, हरिव्यापक सर्वत्र समाना. याचंच मराठी अनुवाद आहे म्हणा भिडे गुरुजींनी केलेला. तर अशा रीतीनं काय चाललेलं असतं तिथं, तर हे सगळे सांगतात की तो रावण उन्मत्त झालेला आहे आणि त्याचा उपाय सांगा. तर ते म्हणले याच उपायाला आलेलो आहे. स्वतः श्रीहरी आता दशरथाच्या राण्यांच्या पोटी जन्म घेणार आहेत, स्वतःला 4 भागात विभागणार आहेत आणि जन्म घेणार आहेत. आणि त्यावेळेला आपण कलियुगातल्या हिंदुस्थानी प्रजेसारखं नुसतं बघे बनायचं नाही, आपण पण यात आपलं योगदान द्यायचंय. सगळ्या देवतांनी काय करायचं, आपण दक्षिणेत आपापल्या शक्तीचे वानर जन्माला घालायचेत. म्हणले ते वानर असे असतील की हत्तीला शेपूट पकडून थांबवून धरू शकतील, मनात आणलं तर आकाशातला ढग पकडून आणतील. ते इच्छावेशधारी असले पाहिजेत आणि सामान्य वानरांपेक्षा पूर्ण निराळे पाहिजेत. आणि असे वानर प्रत्येकानं जन्माला घालायचे, प्रत्येकानं. आता इथं मोठं व्यवस्थापन आहे. आणि त्यात पुन्हा ब्रह्मदेव सांगतात की लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण असा मी नाही. माझ्या जांभईतनं जांबवंत यापूर्वीच जन्माला आलाय म्हणले. जांभईतनं जन्माला आला म्हणून जांबवंत.
आणि तो जांबवंत जो आहे तो अस्वल आहे म्हणले, तो अस्वलांचं सैन्य घेऊन तुमच्या मदतीला येणार आहे आणि तुम्ही सगळ्या वानरांनी राम वनवासी झाले की त्यांना मदत करायची आहे, कारण ते वनात गेल्यानंतर सैन्य मागायला येणार नाही आहेत. केवढी मोठी योजना आहे, आपल्या डोक्याबाहेरची योजना आहे ही. तुम्ही म्हणाल काय यात मोठी योजना? एक लक्षात घ्या, वनाला जायचं म्हणलं की इस्टेटी सकट जाता येत नसतं, सगळं दान करून जायचं असतं. मग राम वल्कल घालून जाणार, सीतेला पळवणार कोण आहे भविष्यात? रावण. ही सगळी योजना कोणाच्या नाशासाठी चालली आहे? रावणाच्या. तो सुदूर लंकेत आहे, समुद्रानं घेरलेल्या, एकदम सेफ आहे. त्याच्यापाशी असंख्य राक्षस सैन्य आहे जगज्जेत. त्या सगळ्यांचा पराभव करणारं सैन्य रामाला मिळायला पाहिजे. हो, अलीकडे कार्यकर्ते पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत. निवडणुकीचा अनुभव आहे सगळ्यांना. पूर्वीच्या काळी कार्यकर्ते असायचे, आता कोण नसतं, आता पेड सर्वंट असतात, आता कार्यकर्ते कोण नाही. मग सैन्य तर कुठनं मिळणार? सैन्य पोटावर चालतात म्हणतात. सैन्याला पगार पाहिजे, सैन्याची राहण्याची व्यवस्था पाहिजे, तंबू राहुट्या. सैन्याला शस्त्र पाहिजे, शस्त्रास्त्रांचं बजेट सगळ्यात मोठं असतं, त्याला चॅलेंज करायचं नसतं. म्हणून बरीच मुरब्बी माणसं संरक्षण मंत्री होतात, मीटर असते. आलं का लक्षात तुम्हाला? त्यामुळं एवढे पैसे राम आणणार कुठनं वनात? बरं, हे तत्वनिष्ठ आहेत, हे परत भरताकडे जाणार नाहीत सैन्य दे म्हणून सांगायला, हे कुठल्याही नगरात जाणार नाहीत. मग त्यांना सैन्य मिळायला पाहिजे. मग सैन्य कसं मिळायला पाहिजे? जे खायला मागणार नाही. वानर त्यांचे ते जगतात वनात, खायला कशाला मागायला येतील? नाही, पगाराची आवश्यकता नाही, कपडे घालतच नाहीत, विषय नाही, काही विषय नाही. उलट वनातली मध्यातली छान कंदमुळं रामाना आणून देतील, ही खावा, ही भारी आहेत जास्त. आलं लक्षात? थंडी, ऊन, वारा, पावसापासून संरक्षणाची आवश्यकता नाही, नैसर्गिकच. आणि शस्त्रांची आवश्यकता नाही, उड्या मारतील, चपळाई आहे, दगडधोंडे मारतील, झाड उपटून मारतील, काही मारतील, त्यांना शस्त्राची आवश्यकता नाही. आधुनिक शस्त्र ते वापरणारच नाहीत. आणि असं सैन्य निर्माण करायला म्हणून वानरांच्याच जन्म घ्यायचा म्हणून सांगितले. नियोजन तिथलं आहे, व्यवस्थापन तिथलं आहे, मॅनेजमेंट तिथली आहे, इथली नाही. म्हणून वानरांच्याच जन्म घ्यायला सांगितलं. ही जन्मकथा सुद्धा येते रामायणात तिथं. आपल्याला फक्त रामाच्या जन्माचं माहीत आहे. आणि मग यथावकाश दिवस जातात आणि या 4 राण्यांना, 3 राण्यांना 4 पुत्र होतात. मगाशी सांगितले तसे. कौसल्येला राम, मग तो चैत्र शुद्ध नवमीला असा जन्मतो, कर्करास आहे त्याची, पुनर्वसू नक्षत्रावर जन्म आहे. सगळ्यांचं दिलंय बरं का, सगळं विस्तृत सांगत बसत नाही. तर सगळ्यांचे जन्म होतात. राम ज्येष्ठ असतो आणि मग त्यांची नावं ठेवली जातात. आता ही नावं ठेवतो कोण? ही नावं ठेवतात वसिष्ठ मुनी, कुलगुरू आहेत ना. काय अर्थानं नावं ठेवली आहेत? फार अभ्यास करण्यासारखा. ज्येष्ठ असतो तो राजा बनतो, आणि राजा कसा पाहिजे? प्रजेच्या आवडीचा पाहिजे. ते शिवकाळा बाबतीत बाबासाहेब पुरंदऱ्यांचं एक वाक्य आहे. ते म्हणतात, शिवाजी महाराज कसे होते आणि प्रजा कशी होती? राजासारखं मन होतं, मनासारखा राजा होता म्हणतात. हा, मग राजात मन रमलं पाहिजे. मग मन जिथं रमतो तो राम, म्हणून ज्येष्ठाचं नाव राम ठेवतात. का तर तो ज्येष्ठ सिंहासनावर बसणार आहे, तो राम. मग प्रत्येक नावाला 2 वेगवेगळे अर्थ येतात बरं का. आपण आपल्या व्यवहारातला पण अर्थ बघूया. वसिष्ठांनी का ठेवलं? याच्यात प्रजेचं मन रमावं म्हणून, प्रजेचं मन रमण करणारा राम, प्रजेचा आवडता व्हावा म्हणून राम, हे वसिष्ठ ठेवतात. आपल्याला काय माहित आहे? रामायण म्हणलं की नाही की भरपूर गोष्टी येतात. रामायण, महाभारत, अख्खी भारताची संस्कृती येते रामनामात. म्हणून रामनाम श्रेष्ठ आहे. उलट घेतलं तरी मुक्ती. मरा मरा म्हणत राम राम होत. वाल्मिकी ऋषी त्यातनच करते झाले. आणि मग रा म्हणलं की तोंड उघडतं बघा, रा. म्हणलं की बंद होतं. मग मोठी शिकवण आहे त्यात. रा म्हणजे राष्ट्र, राष्ट्रासाठी हवं तेवढं बोला. म्हणजे माझ्याविषयी
स्वतःची स्तुती करू नका, आत्मस्तुती वाईट. म्हणलं की तोंड बंद झालं पाहिजे. रा भरपूर रामावर बोलायचं आपण. राम म्हणजेच राष्ट्र. लक्ष्मणानं सांगितलंय राम नाही तर राष्ट्र नाही म्हण. राम आहे तेच राष्ट्र. आणि आता तुम्ही बघताय ना, हा आपलं भाग्य आहे, आपण बदल बघायला लागलोय. 22 जानेवारीलाच गेल्या झाले आणि जबरदस्त. आपला अध्यक्ष शेपूट नाही, आपला प्रमुख शेपूट हलवत नाही. आपला प्रमुख अमेरिकेच्या प्रमुखासमोर शेपूट हलवत नाही, त्याच्या मांडीवर टाळी देतो अशी. एवढा आत्मविश्वास कुठनं आलाय? रामान दिलाय. राम बराक अँड मायसेल्फ आर गुड फ्रेंड असं तो माणूस म्हणतो. पहिल्या नावानं हाक मारली मित्राला मारावी तशी. कुठनं आला आत्मविश्वास? राम निर्माण झाला म्हणून आला. आणि हा राम आहे सगळीकडे. तर तसा तो राम म्हणजे काय हे कळलं तुम्हाला. आता दुसरा ज्येष्ठतेनं आहे तो भरत, कैकेयीचा मुलगा. आता भरताचा अर्थ काय? तर वसिष्ठाने नाव ठेवले ते प्रजेचं भरण पोषण राजानं केलं पाहिजे. राजाचं काम काय आहे? प्रजेचं भरण पोषण. मग भरण पोषण करतो तो भरत. भरण पोषण करतो तो भरत. आपण अर्थ काय घ्यायचा? भक्तीत रत तो भरत. आपण रामाच्या भक्तीत रत व्हायचंय. आपल्यावर काय भरण पोषणाची जबाबदारी आहे का? नाही, ती त्याच्यावर आहे, तो करतोय. आपण त्याच्या भक्तीत रम्माण व्हायचंय, तो भरत. मग पुढचा आहे लक्ष्मण. राज्य म्हणलं की लक्ष्मी पाहिजे. नाहीतर सोनं गहाण ठेवायची वेळ आली ती आपल्यावर. आज आपण ते सोनं परत आणलंय देशात. खूप फरक पडला. आता जगातल्या 5 श्रेष्ठ अर्थव्यवस्थेत आपण आहोत. अभिमानानं सांगतो, जगात 5 नंबरात आम्ही आहोत. आमचं यान स्वखर्चानं मंगळावर जाते. चंद्रावर गेलं स्वखर्चानं चांद्रयान. कशावर? याच्यावरच आहे. मग तो लक्ष्मीवंत असला पाहिजे, तो लक्ष्मण. लक्ष्मी वर्धिष्णू केली पाहिजे, तो लक्ष्मण. आपण लक्ष्मणाचा अर्थ काय घ्यायचा? ज्याचं लक्ष आणि मन रामावर असतं तो लक्ष्मण. आपलं लक्ष आणि मन रामावर पाहिजे. आणि पुढचा आहे शत्रुघ्न. राज्य म्हणलं की शत्रू आले. शत्रूचं हनन करणाराच नेता पाहिजे. शत्रूचं हनन करणारा नेता पाहिजे. फार विपर्यासानं घेऊ नका, पण परवा व्हॉट्सअपवर एक विनोद आला होता. इस्रायलचं युद्ध पेटल्यावर हिजबुल्ला चरख्याचं चित्र टाकलं तर आणि खाली लिहिलं तर हे शस्त्र इस्रायलकडे पाठवून द्या, ह्यानं फार मोठा प्रभाव आहे, इंग्रज हारले म्हणले याच्यावर. असो, तुम्हाला काय समजायचं ते समजलं. पण शस्त्राशिवाय जिंकू शकत नाही. शक्तीने मिळती राज्ये, शक्ती नसता विटंबना. शस्त्राशिवाय जिंकू शकत नाही. आणि त्यामुळं तुमच्यापाशी ही सगळी शस्त्रसेना पाहिजे. आणि त्याकरता त्या चौथ्याचं नाव ठेवलंय शत्रुघ्न, की जो शत्रूचं हनन करतो. आपण अर्थ काय घ्यायचा? आपला देह काम क्रोध मदमत्सर इत्यादी शत्रूंनी ग्रस्त असतो, त्याचं हनन करणारा शत्रुघ्न आमच्यात पैदा होऊ दे, म्हणजे आम्ही रामापाशी जाऊ. तोवर कसे जाणार? म्हणून प्रत्येकाचे 2 अर्थ तुमच्यापर्यंत आले. तर ही 4 नावं आणि 4 कमळं वैकुंठीची त्या घरात वाढायला लागलेली. आणि असं म्हणतात, फारसं रामाच्या बाललीलांचं वर्णन नाही बरं का. बाललीला कृष्णाच्या सगळ्या. उकळाला बांधून घातलं, लोणी चोरलं, सगळ्या बाललीला कोणाच्या? कृष्णाच्या. रामाच्या काही नाहीत, फार अजिबात नाही आहेत. तुलसीदासांनी आपल्या थोड्या बहुत केल्यात वर्णनात, खरं त्याच्यावर कृष्ण वर्णनाचाच प्रभाव आहे. रामाच्या अशा वसिष्ठ वाल्मिकींनी दिलेल्या नाहीत. तो थेट आपला समंजस आहे. छानपैकी त्याची मुंजबिंज होते, मोठा होतो. आणि दशरथ राजा त्याच्या लग्नाची वार्ता करत मंत्र्यांबरोबर बसलेला असतो, की आता जरा मुलं मोठी झाली आहेत, स्थळं बघितली पाहिजेत. आणि तेवढ्यात दाराशी विश्वामित्रांचं आगमन होतं. विश्वामित्र आल्यानंतर दशरथ उठूनच पळत जातात. जणू इंद्रानं ब्रह्मदेवाचं स्वागत करावं तसं विश्वामित्रांचं स्वागत करतात. त्यांचे पाय बी धुतात, त्यांना प्यायला पाणी देतात. प्यायला पाणी द्यायला अर्घ्य देणं म्हणतात. पाद्य देणं म्हणजे पायावर पाणी घालणं. बसवतात आणि मग विचारतात की ऋषीवर तुम्ही आलात? जणू काही वाळवंटी जमिनीत पाऊस पडल्यागत झालंय म्हणले. माझं मन एवढं बहरलंय. तुम्हाला काय हवंय? निपुत्रिकाला पुत्र झाल्यावर आनंद होतो तसा आनंद मला झालाय म्हणले तुमच्या आगमनानं. तुम्हाला काय हवंय नुसतं सांगा, दिलायच म्हणून समजा. ही दशरथाला घाण खोड आहे बरं का.
काय हवंय कळायच्या आधी देऊन टाकतो. तेच नडलं ना पुढं. इथं तेच झालं म्हणल्यावर म्हणले दशरथा, तुला ऋषीमुनींची फार किंमत आहे, तू फार सन्मान केलास माझा, त्यामुळे तू ऐकशील याची खात्री आहे. तेव्हा तुझा ज्येष्ठ पुत्र राम आहे तो मला दे. काय झाले, मी एका यज्ञ करतोय म्हणले, आणि ते मारीचन सुबाऊ नावाचे 2 राक्षस आहेत. इथं रावणाचं नाव येतं बरं का, आणि ते रावणाचे सहाय्यक आहेत म्हणले. रावण कुठलंही इथं यज्ञकार्य वगैरे पूर्ण होऊन देत नाही, आणि ते दोघंजण येऊन विध्वंस करतात म्हणले माझ्या यज्ञाचा. खरं म्हणजे मी समर्थ आहे म्हणले त्यांचा नायनाट करायला, खरं मी यज्ञाची दीक्षा घेतली आहे, यज्ञाची दीक्षा घेतल्यानं मला हिंसा करता येत नाही आहे म्हणले, आणि मग त्यांना हरवायला तुझा पुत्रच योग्य आहे, तर तेवढा मला दे. आता दशरथ म्हणतोय नाही 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 नाही, हो मला आधी 60व्या वर्षानंतर पुत्र झालाय, जरा कुठं माझ्या राजवाड्यात आनंद निर्माण झाला, या रामाला बघितल्याशिवाय मला घास जात नाही म्हणला, झोप येत नाही. आणि बालक आहे हो तो रावण, म्हणजे कसला, वाटल्यास मी येतो म्हणला, चतुरंग सेना घेऊन येतो, तरी तो रावण ऐकेल का नाही कुणास ठाऊक म्हणला. पण हा तर कोवळा आहे हो, याला कुठं नेत आहे तुम्ही. नाही नाही देणार नाही. शेवटी विश्वामित्र चिडतात, संतापतात, त्यावेळी वसिष्ठमध्ये तोंड घालतात, आणि वसिष्ठ सांगतात एक आणखी एक गोष्ट आहे बरं का त्याच्याबरोबर छोटीशी, की त्यावेळेला दशरथ हेही सांगतो की त्याची मनस्थिती ठीक नाही आहे. आणि हे खरंच आहे बरं का, योग वासिष्ठ ग्रंथाची निर्मिती यात नाही, की राम शिकून आल्यानंतर रामाची अवस्था अशी होते की सगळे आपण शाळेत आदर्श शिकतो ना, बघा सगळ्यांच्या शाळेत सुविचार लिहिला होता की नेहमी खरे बोलावे, बोललात कधी. मग ते शिकलेलं आणि वास्तवातलं महद अंतर असतंय. मग ते बघून रामासारखा सत्वशील माणूस, मुलगाच आहे तो वयानं, तो उदास झालेला असतो की लोक बोलतात एक आणि करतात एक, म्हणून तो खाली मान घालून बसलेला असतो, शिकून आला तरी उत्साहात नसतो. मग दशरथ सांगतात आता त्याची मनस्थितीही चांगली नाही हो. मग विश्वामित्र म्हणतात वशिष्ठ तुम्ही कुलगुरू असून त्याची मनस्थिती चांगली नाही, बघा जरा काही तर त्याच्याकडं. त्यावेळेला वसिष्ठ रामाला जो उपदेश करतात तो योग वासिष्ठ म्हणून ग्रंथ स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध आहे, तो वसिष्ठ सांगतात. मग राम ताजेतवाने होतात त्यातनं, की जगाकडे कसं बघायचं हे शिकवतात, की जग मिथ्या आहे, माया आहे, तू फक्त परमात्म्याला मानत जा, हे त्याला शिकवतात त्यातनं. तो योग वसिष्ठाचा उपदेश. मिथ्या आहे म्हणजे आहे, नाही आहे असं नाही, आहे खरं, शाश्वत काही नाही आहे. यातलं कोण कायम राहणार आहे मला सांगा, ज्याला माहित आहे त्यांना. हे शाश्वत काही नाही आहे, शाश्वत नाही, हे सगळं मिथ्या आहे, हे त्याला समजावून सांगतात. तू एवढं मनावर घेऊ नको हे. आणि मग राम तयार होतात. मग दशरथाला सांगतात की अरे हे विश्वामित्र फार तयारीचे आहेत, यांना मी चांगला ओळखतो. कारण विशिष्ट विश्वामित्राचा झगडा पुढे रामायणात येतो, फार गाजलेलं युद्ध आहे ते. आणि त्या ह्याच्यात म्हणले हे मागायला आलेत म्हणजे हे रामाचं निश्चित कल्याण करणार आहेत म्हणले, त्यामुळं रामाला याला देऊन टाके, यांना विरोध करू नको. मग दशरथ तयार होतो. मग रामा निघतात, लक्ष्मण आहेच सावलीसारखा, लक्षण मन रामावर, दुसरीकडे नाही, मी पण जाणार, जा म्हण. आणि इतकं छान वर्णन केलंय बघा, असा 3 फण्याचे 2 नाग ऋषींबरोबर निघाले तसं अयोध्येतल्या लोकांना दिसायला लागतं. 3 फणे म्हणजे काय, तर यांचा मध्ये मुंडक्याचा भात, एकावर धनुष्य, दुसऱ्यावर भाता, असे 3 फणे, आणि हे 2 नाग निघालेत कोणाबरोबर, ऋषींच्या बरोबर. किंवा अग्नीचे विशाख आणि आणखी एक स्कंद कोण पुत्र, 2 अग्नीबरोबर निघालेले आहेत, असं उपमा आहेत त्यात. आणि लोक बघतात, कारण राजपुत्र असं रस्त्यानं चालताना दिसणं म्हणजे त्यांना दुर्मिळ असतं. आणि असे हे ऋषींबरोबर जायचंय म्हटल्यावर त्यांच्यासारखेच वागतात, मग राजपुत्रागत नाही, ऋषिकुमारांसारखे. आणि त्यांच्याबरोबर जात असताना त्यांचा पहिल्यांदा जो पडाव पडतो, निवास होतो, ज्याला आपण पुन्हा मुसलमानांकडनं शिकलेले शब्द मुक्काम होतो. तर तिथं ज्यावेळेला ते नदीच्या काठी त्यांचा मुक्काम तिथं सांगितलेला आहे, तर त्यावेळेला गवताच्या बिछाण्यावर ते पडतात. हे दोन्ही राजपुत्र आहेत, यांना मऊ शय्येवर झोपून सवय आहे, पण ऋषींबरोबर जायचं, ऋषींसारखं राहायचं गवताच्या बिछाण्यावर. आणि विश्वामित्र त्यांना पुरातन कथा सांगत असतात, त्या ऐकता ऐकता चांदण्या बघत बघत झोपतात. मी अनुभव घेतला आहे, आम्ही उन्हाळ्यात पत्र्यावर झोपायचो गावभागात सांगलीला, तिथं बाबा आमचे झोपायचे. बाबा असे
भव्य होते तब्येतीनं. आणि म्हणजे मला आत्ता एवढा मोठा झाल्यावर सुद्धा आमचे एक सहकारी आमच्या म्हाताऱ्या बाबांबरोबर बघून म्हणले, ते सर तुमच्या वडिलांसमोर तुम्ही दिसत पण नाही म्हणून. म्हणजे ते कसे असतील बघा. तर ते त्यांच्या शेजारी मीन माझा भाऊ पडायचो आणि चांदण्या बघायचो. तिथं मला बाबांनी रामायण सांगितलंय लहानपणी, तिथं महाभारत सांगितलंय, तिथं शिवभारत सांगितलंय. आणि मी इयत्ता दुसरीपासून रामकथा सांगत आलोय, हे रामाची गोष्ट म्हणून. हे संस्कारानं यायला लागतं, ते मला मिळालं. मग नंतर मी खरं वाचलं, मग खरं अभ्यासाचं कमी बोललोय, पण गोष्ट म्हणून लहानपणापासून सांगत आलोय, त्याला काही विषय नाही, ती सगळ्यांना माहीत असते. आणि त्या पद्धतीनं हे विश्वामित्रांचं वाचत असताना मला त्याची आठवण झाली की अरे हा अनुभव आपण घेतलाय. आणि हे दोन्ही कुमार दिवसभर त्यांच्याबरोबर चाललेत, सांगू का, साधारण 18 मैल चाललेत दिवसात. आणि आणि त्या वेळेला ते दोघं जण झोपल्यानंतर सकाळी लवकर उठणं होत नाही हो. ही मुलं परिश्रमानं दमले, विश्वामित्र लवकर उठतात, त्यांना सवय आहे. आणि उठल्यानंतर ते रामाला उठवतात. तो श्लोक आहे रामायणातला मूळ श्लोक, हा तुम्ही सगळ्यांनी ऐकलाय बरं का. कुठला सांगू? MS सुबलक्ष्मीचं व्यंकटेश सुप्रभात म्हणून स्तोत्र लागतं रेडिओवर वगैरे. कौसल्या सुप्रजा रामम संध्या प्रवर्तते, उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम दैवान्निकम. हा रामायणातला श्लोक आहे. हा रामाला उठवायला विश्वामित्रांनी वापरलाय, की तो फार महत्वाचा आहे म्हणून सांगतो. सगळ्या आयांनी लक्ष द्यावं याच्याकडं, की रामा कौसल्या सुप्रजा, तुझ्यामुळं कौसल्या ही सुप्रजा जन्माला देणारी ठरली. तरुण मुलींनी जास्त ऐकायचं, की तुझ्यामुळं सुप्रजा जन्माला घालणारी असा कौशल्याचा सन्मान झाला तुझ्या चांगल्या वागण्यामुळं. मुलाच्या चांगल्या वागण्यामुळं कुणाचा सन्मान होतो? आईचा सन्मान होतो. की कौशल्या सुप्रजा जन्माला घालणारी ठरलेली आहे. आणि तू नरशार्दूल आहेस. शार्दूल म्हणजे सिंह. नरशार्दूला झोपून करायला सोट, उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम दैवान्निकम. अन्निकम म्हणजे सकाळची कर्म सगळी करायला लाग आणि कर्तव्याला लाग, असं झोपून राहायचं नाही. इथं थोडंसं सांगायचंय मला, मुलींनी वगैरे लक्ष द्या म्हणलं ना. सुप्रजा निर्माण करण्याकरता विवाह संस्कार सांगितलाय आपल्याकडं. की लग्न का करायचं असतं? तर संतती निर्माण करण्याकरता नाही. मुलंही होतात आणि कार्टीही होतात, लक्षात ठेवा. आज दुष्ट सुद्धा जन्माला आलेत, ते कुठल्या तरी आईच्या पोटीत जन्माला आलेत ना. भ्रष्टाचारी जन्माला आले, कुठल्या तरी आईच्याच पोटी जन्माला आले ना. मग असं का घडलं? जन्माच्या आधीपासनं ते संस्कार मनावर नव्हते म्हणून घडलं. कौशल्याच्या मनावर. आपल्याकडं शेवटी तपस्या केल्याशिवाय पुत्रच होत नाही अशी जुन्या काळची पद्धत होती. यज्ञ करायला लागला. तसं आपली मनस्थिती छान ठेवण्याचा यज्ञ तरी आपण करू शकतो की नाही? अतिशय सुंदर प्रजा निर्माण झाली पाहिजे. शिवाजी महाराजांसारखी मुलं निर्माण झाली पाहिजेत, रामासारखी मुलं निर्माण झाली पाहिजेत, असा विचार आपल्या मनात सातत्यानं पाहिजे. आणि त्या इच्छेनं तपश्चर्या करत राहायचं म्हणजे आर्य जन्माला येतो, नाहीतर अनार्य जन्माला येतो. हे लक्षात ठेवा. हे दोघांची जबाबदारी आहे. मुलं वाढवण्याकरता लग्न नाही आहे, संतती निर्माण करण्याकरता लग्न नाही, सुप्रजा वर्धिष्णू करण्याकरता विवाह संस्कार आहे. तो संस्कार म्हणून झाला पाहिजे. नाहीतर आता कायद्यानं लिव्ह अँड लायसन्सला सुद्धा परवानगी दिलेली आहे. एकत्र राहा आणि फक्त मौज करा अशी परवानगी दिली आहे. लोक कुत्रं पाळतात म्हणे, आम्हाला मूल सांभाळणं जमणार नाही, दोघंही नोकरी करतो म्हणून आम्ही आमचं प्रेम कुत्र्याला देतो म्हणे. भारतात आता पुढं कुत्री दिसणार तुम्हाला. नाही, ही बघितलेली उदाहरणं सांगतोय, कल्पनेतली नव्हे. मला सांगा किती मनस्थिती छान ठेवली पाहिजे जर प्रजा उत्तम निर्माण व्हायची असेल तर. आणि हे घरच्या सगळ्यांनी, ज्येष्ठांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की सून जेव्हा घरात येते त्यावेळेला आपण मुलाशी कसं वागलं पाहिजे. आज घरात सासवा सुनांच्या वादामुळं मूल जन्माला घालू नये या मनस्थितीपर्यंत नवी मुलं जातात की मूल नकोच आपल्याला. हे असं जर पिढा व्हायची असेल तर नवा जीव जन्माला कशाला घाला जगात. फार प्रेमानं वागवलं पाहिजे. त्या सुनेची मुलाची मनस्थिती त्या काळात अतिशय उत्तम राहिली पाहिजे, तर उत्तम प्रजा पुढे निर्माण होणार आहे बघा. नाहीतर त्या संस्कार वाईट झाले की रावण कुंभकर्णच आहेत पुढं. म्हणजे काय अधिक सांगायचं.
त्यामुळं या श्लोकात फार मर्म सांगितलंय की कौसल्या सुप्रजा रामम संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशाल कर्तव्यम दैवानिकम. आणि ही मोठी माणसं जेव्हा असं काही करतात ना तेव्हा त्यांचे प्रोजेक्ट फारच मोठे असतात. मी ऋषिकेशना म्हणलं तर की विश्वामित्रन रामांचा प्रवास यावरच मी 2 दिवस बोलतो म्हणले नाही मग रामकथा कशी पूर्ण होईल. मग साहजिक मला आता उडी मारायला लागणार आहे. त्यामुळे आपण उड्या मारत पुढे जाऊया, कारण हा प्रवास आणि यातल्या कथा इतक्या उत्तम आहेत आणि इतक्या रम्य आहेत, चित्त हरवून जातं की राम आणि लक्ष्मण असे ऐकत चाललेत आणि विश्वामित्र शिकवत चाललेत त्यांना जगातल्या गोष्टी. एके ठिकाणी त्यांना आता या नदीच्या काठीच ते पहिल्यांदा त्यांना बला आणि अतिबला नावाच्या विद्या देतात रामाना. फटकन म्हणले आचमन कर चल घे. आणि बला अतिबला या विद्या अशा आहेत की ज्यात कधी थकवाच येत नाही, झोप येत नाही, त्रास. झोपायचं असेल तेव्हा झोपू शकतो, खरं झोपेनं पेंगायला लागलाय बाबा राम हे तुम्हाला कधी दिसणार नाही. उत्साह राहील कायमचा, थकवा येणार नाही, कायम तारुण्य राहील, अशा त्या विद्या दिलेल्या असतात. शक्ती कधीही कमी होणार नाही. आणि या रामाला देता येतं ते, कारण त्यांनी रामालाच मागितलंय. इथं बंधुप्रेम लक्षात घ्यायचंय. लक्ष्मण म्हणत नाही मला पण काय तर शिकवा की मी पण आलोय, नाही. तो म्हणतो ज्याची जी योग्यता आहे त्यालाच ते मिळणार. आणि पुढं त्राटिकेचा वध होतो, ते सगळं सांगत बसत नाही. ती त्राटिका मोठी राक्षसीण आहे आणि तिनं वनच्या वन उद्ध्वस्त केलेलं असतं, सगळं नगर उद्ध्वस्त करून त्याचं वन झालेलं असतं. तिला मार म्हणतात रामाला अंगावर आल्यावर. मग आता स्त्रीला कसं मारू, स्त्री अवध्य. त्यावेळेला जुने दाखले देतात, विष्णूंनी कुठल्या स्त्रीला मारले, इंद्रानी कुठल्या स्त्रीला मारले. खुळसट कल्पना डोक्यात ठेवू नका. मुस्लिमांनी पहिली आक्रमण केली तेव्हा हिंदू गाईला मारत नाहीत म्हणून हिंदू व्यूहरचनेत उभे असायचे. व्यूहरचनेत उभारलं की मुकाबला सोपा जातो ना सैन्यात. मग व्यूह उद्ध्वस्त करायला पहिल्यांदा आक्रमक गाईचे कळप चालवायचे मागणं काठ्या मारत. गायी आल्यात म्हणल्यावर त्यांना मारायचं नाही म्हणून आमची लोक बाजूला व्हायची. व्यूहरचना ढासळली की शत्रू आक्रमण करायचं, सत्यानाश करायचं. असा बावळटपणा युद्धात करायचा नसतो. म्हणून कर्ण ज्या वेळेला रथाचं चाक काढतोय म्हणून रडका डाव खेळायला लागला, कृष्णाने सांगितलं अर्जुना उडवून टाकते रडकाय म्हणली. कारण सेनापतीला असं रथाचं चाक काढत बसायला लागत नाही. सेनापतीच्या उजव्या रथाच्या चाकाच्या पलीकडे एक रथ असतो, डाव्या चाकाच्या पलीकडे एक रथ असतो, मागं एक रथ असतो. का तर सेनापतीचं संरक्षण करायचं असतंय. अनेकांचे रथ महाभारताच्या युद्धात मोडलेत, त्यांनी लगेच दुसऱ्या रथात उडी टाकली आणि युद्ध केळले. हा रडका आहे, याला आवरून अर्जुनाशी लढता येईना. म्हणताना चाक रुतल्यानंतर तो म्हणायला लागला चाक रुतले काढतो की, चाक रुतले काढतो की, जा ना दुसऱ्या रथात आणि लढ. तुला लढायला येईना म्हणून म्हणतोस काय, रडकाय त्याला मारून टाक म्हणला. कृष्णानं हे कायदे सगळे शिकवलेत आपल्याला व्यवस्थित, हे लक्षात ठेवायचे. आणि त्या पद्धतीनं ह्या रामाला त्राटिकेला मारताना सांगतो स्त्री अवध्य वगैरे काही नाही, ही जगाचा सत्यानाश करते. हे बघा नाक चावला नागिण चावली, मरायचं राहते का. दोन्ही शिक्षा सारखीच केली पाहिजे. हा नागिण आहे सोडूया, शक्य नाही. दोन्हीकडे शिक्षा सारखीच आहे. आणि त्यामुळं त्राटिकेला राम मारतात. आणि मग तिथनं पुढं त्या यज्ञाची सुद्धा पूर्तता होते. त्यात मारीच आणि सुबाहू राक्षस दोघं येतात. त्यातल्या मारीच्याला मानवास्त्र मारून पाठवतात. हे अस्त्र विश्वामित्रांनी शिकवलंय. कारण त्राटिकेला मारल्यावर देव सांगतात की राम लायक आहेत, त्यांना सगळी अस्त्र द्या. ही अस्त्र कुशाश्व म्हणून ऋषी आहेत, त्यांचे पुत्र आहेत. त्यांना 2 पत्नी होत्या, जयान सुप्रभा. सांगतोय काय मी, सांगायला लागलो ना इतकं ते रंभाण होण्यासारखं आहे की त्यातल्या एकीला 50 पुत्र आहेत, एकीला 50 पुत्र आहेत. मग तुम्ही म्हणाल अस्त्र आहेत आणि ते पुत्र कसे. त्याला आत्म्याचं तत्वज्ञान लक्षात घ्यायला लागतं. त्याचं प्रगटीकरण कुठल्याही स्वरूपात होऊ शकत असतं. आणि रमण्यासारख्या गोष्टी आहेत. हो स्वतः नामदेव महाराज म्हणतात मनुष्य करसी तरी भक्तीचे निमिसे, तुझी द्वारी वसे ऐसे करी. श्वान करसी तरी उच्चिष्टाचे निमिसे, तुझी द्वारी वसे ऐसे करी. पक्षी करसी तरी चारियाचे मिसे, तुझी द्वारी वसे ऐसे करी. म्हणजे एकाच आत्म्याचं श्वानही होतं, एकाच आत्म्याचं वृक्षही होतो, एकाच आत्म्याचा कुत्रा पक्षी काहीही होऊ शकतं. तशी ती अस्त्र आहेत. ती 200 अस्त्र त्यांना दिली जातात. त्यात ते मानवास्त्र आहे. मानवास्त्राचा प्रयोग केल्यावर ते समुद्रात जाऊन पडतो तिथनं मारीच, आणि सुबाहूला ठार मारून टाकतात. तिथनं पुढं
तिथनं पुढे जाताना एक उजाड आश्रम दिसतो. हा इतका छान आश्रम आहे, इतका उजाड का हो मुनीवर? इथं रामा तुला एक मोठं काम आहे. इथे एक कहाणी घडली. हा गौतमांचा आश्रम आहे आणि त्यांची पत्नी त्रिलोकात सुंदर होती, म्हणून तिला भ्रष्ट करायला इंद्र गौतमांचंच रूप घेऊन आला. खरं कथेत सांगू तुम्हाला, इंद्राने येऊन सांगितले बरं का तो कोण आहे, गौतमांच्या पोशाखात आला तरी. आणि अहिल्याला कळलेलं आहे. खरं देवेंद्र आपल्यावर मोहित झाला, यामुळे ती स्वतःचं बंधन ठेवू शकत नाही आणि तिच्या हातनं अपराध होतो. आणि नेमकं हे ऋषीवर बघतात आणि मग ऋषीवर अहिल्याला शाप देतात की तू शिळाहून पड. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली म्हणतात. मग शिळा म्हणजे दगड झाली का? प्रत्यक्ष दगड नाही, त्यात राखेनं कोंडलेल्या अग्नीसारखी अहिल्या तिथं राहिली, असं मूळ रामायणात वर्णन आहे. राखेनं कोंडलेल्या अग्नीसारखी. मग दगड म्हणजे कोणाला म्हणतो? ज्याला काही भाव भावना शिल्लक राहत नाहीत त्याला दगड म्हणतात. आलं का लक्षात? ज्ञानेश्वरांनी दगडाची भिंत चालवली. चमत्कार, शक्य नाही. लगेच आपले लोक सांगायला लागतात विज्ञानात दगडाची भिंत चालू शकते का? आता अमेरिकेत इमारती हलवत आहेत ते बघतात बरं का, आता मान्य करायला लागलेत. खरं ज्ञानेश्वरांचं सांगितलं हे नाही, खोटं 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 म्हणायचं. तसं नाही आहे. लक्षात ठेवा, जो मुलगा वर्गात उत्तर देत नाही त्याला गुरुजी म्हणतात दगड आहेस काय? मग तसे जे दगड होते आपले, ते ज्ञानेश्वरांनी भगवंताचं ज्ञान मराठीत आणून चालते केले, याला भिंत चालवली म्हणतात. कारण भिंत म्हणजे एकत्र बांधलेले दगड. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीला मर्म आहे. आणि तशा रीतीनं ती अहिल्या जी आहे ती तिथं आहे, राखेसारखी सुप्त आहे. ऋषीने शाप दिलाय आणि त्यांनी सांगितले की पवित्र माणूस रामासारखा तुला स्वीकारेल त्यावेळेलाच मी तुला जवळ करेन पुन्हा. आणि मग रामाने कधीतरी एकदा चूक घडली तर कायमस्वरूपी बहिष्कार टाकायचं कारण नाही, म्हणून अहिल्याला तिथं स्पर्श केला, माते म्हणून नमस्कार केला. नमस्कार केल्यावर अहिल्या शिळा राघवे मुक्त केली आणि मग गौतमाने तिचा स्वीकार केला. अशी ती कहाणी. आता तिथे सुद्धा वेगळे अर्थ सांगतात. हल्ल, हल म्हणजे नांगर, अहल्य म्हणजे न नांगरलेली जमीन. आता न नांगरलेली जमीन पडीक असते, माळरान नसतं. ते नांगरलं आणि त्यातनं पीक काढलं की तिचा उद्धार झाला की नाही. अहिल्याचा उद्धार म्हणजे नांगरल्यानंच होतो. तिला एकंदरीत माणसात आणलेलं आहे, बाकी काही नाही. आणि मग तिथनं स्वारी जाते मिथिलेला. कारण कधी इकडं जेव्हा यज्ञ सिद्ध होतो, मारीक सुभावला मारल्यानंतर विश्वामित्र स्वतःच्या जन्माची कहाणी सुद्धा सांगतात त्यात, की कुशापासून आम्ही निर्माण झालोय म्हणून आम्हाला कौशिक म्हणतात. आणि एक रम्य कहाणी सांगतात की माझी बहीण सत्यवती म्हणून होती, ती नंतर स्वर्गात गेली आणि नंतर ती नदी म्हणून वाहते, तिला लोक कौशिकी म्हणतात. आणि तिच्या किनारी बहिणीचं सान्निध्य असावं म्हणून मी आश्रम करून राहतो. त्या आश्रमात विश्वामित्र गेल्यावर ऋषीवर आनंदित होतात आणि मग तिथं राहिल्यानंतर ते बातमी देतात की जनकानं मोठा यज्ञ काढलाय, आपण तिकडे जाऊया. म्हणून ही मंडळी तिकडे जातात. वाटेत अहिल्याचा तो आश्रम लागतो, तिचा उद्धार होतो आणि सगळी मंडळी जनकपुरीत मिथिलेला जाऊन पोचतात. आणि जनकपुरीत मिथिलेला जाऊन पोचल्यानंतर जरा वाजलेत किती सांगाल का? 8:30. कितीपर्यंत पुढे जायचं? 8:45 पर्यंत जाऊया. म्हणजे 8:45 पर्यंत म्हणजे उद्या आवरेल आपल्याला कहाणी. हां, मग जनकपुरीत तिथं गेल्यानंतर स्थिती अशी होते की वामदेव नावाचे ऋषींना समोर घेऊन जनक स्वागताला येतो. हे वामदेव नाही, शतानंद नाव चुकलं, माफ करा. शतानंद. शतानंद हे पुरोहित आहेत जनकाचे, जसे वसिष्ठ हे दशरथाचे आहेत. तर शतानंदांना घेऊन सामोरा येतो. मग शतानंदांच्या आज्ञेनं स्वागत केलं जातं. विश्वामित्र, राम वगैरे सगळे आलेत म्हणजे हे दशरथाचे पुत्र आहेत कळतं. मग ते सगळ्यांचं स्वागत करून त्यांना यथायोग्य राहायला जागा दिली जाते. आणि तिथं शतानंद विचारतात, हे राम ना? होय. मग हे आमच्या आश्रमात गेले ते का हो ऋषीवर? त्यांनी माझ्या मातेची भेट घेतली का? माझे वडील आणि माता एकमेकाला भेटले का? तर हा गौतम आणि अहिल्याचा मुलगा आहे शतानंद. आणि तो तिथं चौकशी करतो. त्याला विश्वामित्र सरळ उत्तर देत नाहीत. विश्वामित्र फार तिड्याची ऋषी आहेत. ते सांगतात सगळ्या जगाचा ठेका मी काय घेतलाय, असं उत्तर देतात. तसा श्लोक आहे, मी काय सगळ्या जगाचा ठेका घेतलेला नाही.
म्हणजे खरं म्हणजे करेक्ट काम करून आलेले असतात व्यवस्थित. खरं काय सांगतात, मी काही जगाचा ठेका घेतलेला नाही. मग ते ऐकल्यावर रामान देखत वगैरे असं बोलल्यावर यांना जरा शतानंदाला म्हणाल थोडंसं लागतं. आणि शतानंद म्हणतो हे कसले आहेत तुम्हाला माहीत नाही म्हणून. आणि मग विश्वामित्रांची सगळी कहाणी सांगतो. विश्वामित्रांनी कशी तपश्चर्या केली आहे, काय काय घडलंय त्यांच्या आयुष्यात. मग त्यात मेनकेच्या वगैरे कहाण्या सगळ्या येतात. आणि वसिष्ठांचं त्यांचं भांडण कशावरनं झालं, मग हे क्षत्रियाचे ब्राह्मण कसे झाले, अख्खी कहाणी शतानंद तिथं राम लक्ष्मणाला सांगतो. असं आहे ते. आणि मग तिथनं ते म्हणले धनुष्य बघायला हे दोघं आले, तुमच्याकडे एक धनुष्य रत्न आहे असं ऐकलं. हो उद्या सकाळी या म्हणले, आता यज्ञाच्या हवनाची वेळ झाली आहे, मी जातो. म्हणून जनक जातात. मग सकाळी जातात. मध्ये व्हॉट्सअपवर निवडणुकीच्या आधी संदेश काय आला होता, जे धनुष्य भल्या भल्याना उचलणं शक्य नव्हतं, रामाने ते लिहिलंया उचललं. पण रामाने उचलायला ते तिथं आणलंच कोण. काय बिनतोड प्रश्न. आमच्यातल्या लगेच एकानं मला पाठवला, सर याचं उत्तर अपेक्षित आहे. रामायण वाचा की, तिथं लिहिलंय 5000 मल्लांनी ती पेटी ढकलत आणली. ते लोखंडी पेटीत होतं आणि तिची पूजा केली जायची. मग ती पेटी उघडली, त्या पेटीतनं ते धनुष्य समोर आल्यानंतर ते आपण ज्या कहाण्या ऐकतो ना, रावणानं उचललं पडला वगैरे, या सगळ्या जुन्या काळात घडून गेल्यात कहाण्या मागं. हे आता इथं काही घडत नाही, इथं फक्त रामच असतात. हां, कोण नाही तिथं, एकटे रामच आहेत. आणि राम तिथं लिहिलंया उचलतात. लिहिलंया म्हणजे ते इकडून बघ तिकडून बघ, इकडून उचलता येते का, तिरकं करून, असलं काही नाही. ज्याला त्यातलं एक्सपर्टाईज असतं ना, त्याला तो आत्मविश्वास असतो. सरळमध्ये धरतात आणि उचलतात. लोक चकित होतात. रामच आहे होतो शेवटी. आणि मग याच्यात एक छान प्रसंग तुलसीदासांनी लिहिला, एवढा सांगतो. म्हणजे आपल्याला मालिकेत दाखवतात की सीतारामाने एकमेकाला बघितलं वगैरे. वाल्मिकी असलं काही लिहित बसत नाहीत फारसं, पण तुलसीदासांनी लिहिलंय. आणि त्यांनी जे वर्णन केलंय ते फार सुंदर केलंय. म्हणून सांगतो की सीतेला राम कसे आहेत कसं कळणार. आता कुणी धनुष्य उचललं आणि त्याच्याशी माझं लग्न होणार आहे, तर मला पसंत आहे का नाही हा विषयच नाही ना त्यावेळेला. मग सीतेला वर्णन कसं कळतं रामाचं, तर सीतेची एक मैत्रीण असते, ती रामाना हिंडताना बघते, राम आणि लक्ष्मणांना, आणि ती येऊन सांगते ते राजपुत्र फार भारी आहेत. फार भारी म्हणजे कसे आहेत. ती म्हणते कसं सांगू तुला. अगं सांग की. ती सांगते नाही मोठी समस्या आहे सांगायला. काय समस्या आहे. मी त्यांना डोळ्यानं बघितलंय, मी सांगू कसं. म्हणजे काय, तुलसीदासांनी ओळ लिहिली आहे, गिरा अनयन नयन बिनु बानी. म्हणजे नयन म्हणजे डोळे, गिरा म्हणजे वाणी. डोळ्यांना वाणी नाही आहे आणि वाणीला डोळे नाही आहेत, मी कसं सांगू. डोळ्याने काय. मराठीत याच्यावर भाषांतर करून गीत प्रसिद्ध आहे बघा जुना, श्रीराम पाहिले मी वाणीस नेत्र नसता नेत्रास नाही वाचा, श्रीराम पाहिले मी. त्यांचा प्रभाव कसं सांगू, हे याचं भाषांतर आहे. आलं का लक्षात. आणि मग ते सीता, तिला कळतं की तो राजपुत्र फार अप्रतिम आहे. आणि मग जनक सुद्धा अतिशय खुश होतात आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवतात. विश्वामित्र म्हणतात तुझ्या भावाच्याही 2 मुली आहेत ना, याचेही 2 भाऊ आहेत म्हणले. म्हणजे जे वशिष्ठांनी सांगितलेलं असतंय की दशरथा यांच्याबरोबर पाठव, यांना मी ओळखतो, यांचा प्रोजेक्ट किती मोठा आहे बघा. तर दशरथाकडे दूत पाठवले जातात, उरलेले 2 भाऊ येतात. आणि हा जो राजा जनक आहे त्याचा भाऊ संकाशय नावाची नगरी असते, तिथं सुधन्वा नावाचा राजा असतो. त्यानं दशरथावर या जनकावर आक्रमण केलेलं असतं सीतेसाठी. त्याला जनकानं ठार मारलेलं असतं, त्याच्या नगरीत स्वतःच्या भावाला राज्य दिलेलं असतं. त्या भावाला 2 मुली असतात, त्या मांडवी आणि श्रुतकीर्ती. चौघांचं एकदम वाजवून टाक लग्न. 4 जणांचं लग्न एकदम 4 मुलींची लावलं जातं. आणि मग त्यावेळेला त्याचं वर्णन करायला फक्त गर्दी माडगुळकरच लागतात, आपला घास नाही. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे. आकाशाशी जडले नाते. आता कशी आहे, जनकानं सांगितली की ही मला भूमी नांगरताना मिळाली. नांगराची रेष असते तिला सीता म्हणतात जुन्या भाषेत, म्हणून तिचं नाव सीता आहे.
आकाशाशी जडले नाते का, तर विष्णूंचा अवतार राम आहे. तो कुठं असतो, वर वैकुंठात. आणि धरणी माता कोण आहे, सीता. आकाशाशी जडले नाते धरणी मातेच. हे क्षितिजापाशी पाहायला मिळतं बघा आपल्याला. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे. आणि संध्याकाळी तर लग्नासारखी शोभा हो रंगीत तिथं. हा, मग ते शांता शेळके लिहितात, जेथे मिळे धरेला आकाश वाट आभाळ वाकलेले, असता चलास जेथे रविबिंब टेकलेले, जेथे खुळ्या नभानी रंगीन साज घ्यावा, माझ्या मनाचा का तेथे असेल रावा, ही वाट दूर जाते स्वप्नामध्ये लगावा. तसं एक मोठं स्वप्न इथं साकार व्हायला लागलेलं आहे. आकाशाशी धरणी मातेचं नातं जुळायला लागलंय. आणि आभाळ वाकलेले तसे अंश विष्णूचा राम हा वाकतो आणि सीता त्याच्या गळ्यात माळ घालते. चढाओढ नसते बरं का उचला उचलीची. आणि अशा रीतीनं हे विवाह होऊन परत येत असताना वाटेत परशुराम भेटतात. तर परशुरामांचा गर्वहरण राम करतात. युद्ध प्रत्यक्ष होत नाही, पण परशुरामांच्या धनुष्यावर राम प्रत्यंच्या चढवतात आणि म्हणतात, मी बाण मारला म्हणले की आता लक्ष पूर्ण करणार. कुठं मारू सांगा. तुम्हाला ते प्रत्येकाला आव्हान द्यायची सवय लागली आहे ना, ते तुमच्या तपस्येवर लागली आहे. तर तुमच्या तपस्येनं तुम्ही काही उत्तम लोक मिळवलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट तुम्ही मिळवली आहे मनाच्या वेगानं जायची शक्ती. एक ती शक्ती तर संपवणार नाही, तर उत्तम लोक तर संपवणार. काय संपवू सांगा, राम म्हणतात. परशुराम निस्तेज झालेले असतात आणि ते धनुष्य देतात. याचा अर्थ एक अवतार दुसऱ्या अवताराकडे शक्ती ट्रान्सफर करतो. आलं का लक्षात. मग ती शक्ती देऊन ते निस्तेज होतात. ते म्हणतात माझे सगळे लोक उडवून टाक म्हणले. तिकडे काही जात नाही, पण मनोवेगाची शक्ती तेवढी माझी ठेव, कारण मी गुरुला वचन दिलंय मी इथं राहणार नाही या भूमीवर. मग मला माझ्या निवासावर जायला लागतं, त्यामुळे मी तिकडं निघून जायची शक्ती तेवढी ठेवतात. आणि मग ते बिराड सगळं कुठं येतं, अयोध्येत येतं. आणि मग अयोध्येत पुढची कहाणी घडते वनात जाण्याची. मग कशी घडते, तर छान संसार चालू होतो. आणि दशरथाच्या मनात येतं की चैत्र महिना चालू आहे, इथंच जरा रामाचा अभिषेक उरकून घेऊया. कारण त्याला काही गोष्टी माहीत आहेत, त्या स्पष्ट लिहिल्या नाही आहेत, पण त्याच्या वागण्यातनं दिसतात. कशा घडतात सांगतो तुम्हाला. हे ज्या वेळेला मिथिलेत लग्न होणार असतं ना, त्यावेळेला भरताचा मामा एकाएकी तिथे येतो. तू एकदम कसा आलास इथं. नाही म्हणले, भरताला बघायची इच्छा झाली वडिलांना, मग मी हुडकत अयोध्येत आलो, तेव्हा कळलं तुम्ही सगळे इकडं आलाय. म्हटल्यावर इकडं आलो म्हणून. तो नंतर काही दिवस राहतो आणि तो म्हणतो मग मी भरताला घेऊन जाऊ का. मग लग्नानंतर तिकडं नेलंय त्यांना. शत्रुघ्न बरोबर निघून जातो. आणि त्यावेळेला दशरथ म्हणतात भरत यायच्या आधी हे व्हावं अशी मला इच्छा आहे. म्हणजे त्यांना कुणकुण आहे, स्पष्ट लिहिलेलं नाही पण कुणकुण आहे. आणि मग एकदम घाई करायला लागतात, उद्या सकाळीच करूया, उद्या सकाळीच करूया. मग सगळीकडे बातमी पसरते. रामाचा वाडा हा राजवाड्यापासून थोड्या दूर अंतरावर आहे. पांढरा शुभ्र वाडा आहे. तिथं त्याच्या मामान दिलेला शत्रुंजय हत्ती झुलत असतो. त्याला असे एकावर एक असे मजले आहेत. आणि राम सुंदर वाड्यात राहत आहेत. आणि सगळीकडे बातमी पोचते की रामाला राज्याभिषेक होणार आहे. अख्खी प्रजा रस्त्यावर, घरं सजवायला लागलेत, सडे टाकायला लागलेत, सगळीकडे लगबग चालली आहे. कौशल्याला कळल्यावर ती दानं वाटायला लागते. आणि कैकेयीची दासी आहे मंथरा. हा, आणि ती मंथरा जी आहे ती त्यावेळेला छतावर येते. तिला अजून ती पुरती बातमीच नाही आहे बरं का काय चाललंय. आणि ती तिथं छतावर येते आणि छतावर येऊन ती बघायला लागते की काय चाललंय. एवढा कौशल्याकडे लगबग कसली चालली आहे आणि कसला आनंद चाललेला आहे. त्यावेळेला ती विचारते शेजारच्या एका दासीला, काय चालली आहे लगबग, तुला माहित नाही. अगर रामाला राज्याभिषेक होणार आहे. एक मध्ये जाहिरात होती बघा टीव्हीवर, इसे PSPO मालूम नाही. तसं ती म्हणते रामाला राज्याभिषेक होणार आहे. ती जी बिथरते तिचं वर्णन सगळ्यात छान केलंय आपल्या नाथ महाराजांनी. नाथ महाराज म्हणतात ज्येष्ठ कौसल्या ते सद्विद्या. कौसल्या कशी आहे, सद्विद्या आहे. सुमित्रा ते शुद्ध मेधा. मेधा म्हणजे बुद्धीचं वरचं रूप. सुमित्रा ते शुद्ध मेधा, शुद्ध बुद्धीची आहे. कैकेयी अविद्या. कैकेयी कशी आहे, अविद्या आहे. आणि पुढे लिहितात मंथरा कुविद्या तिजपाशी.
अविद्येपाशी कुविद्या आल्यानंतर काय होतं, तर कैकेयी दशरथांपाशी येते आणि सांगते की हे काय चालवलंय तुम्ही, कुणामुळं, मंथरेमुळं. एवढंच 2 मिनिटात सांगतो आणि थांबतो, 8:45 झाले. की ही मंथरा जाऊन म्हणते, अगं झोपली आहेस काय, काय झालं, तुझा सत्यानाश व्हायला लागलाय आणि तुला कुठली झोप आठवतीये, काय सत्यानाश, रामाचा राज्याभिषेक होणार आहे. कळल्या कळल्या कैकेयी गळ्यातला सुवर्णाचा हार देते तिला. याहून आनंदाची बातमी आहे काय, तू सत्यानाश काय म्हणायला लागली, भरतापेक्षा जास्त माझी सेवा राम करतो म्हणून. त्याचा अभिषेक म्हणजे काय, ती टणकन. वेडी ग वेडी, साधी अक्कल नाही. अगं राम राजकारणी आहे, भरताला राज्य जायला नको म्हणून तो तुझी सेवा करतोय. एकदा राज्य मिळालं की तुला विसरतोय तो, काळजी करू नको, विष कालवायला चालू. एकच खोटी गोष्ट कानापाशी सारखी किर 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 करून सांगी करी वाटायला लागते. आणि तीच अवस्था कैकेयीची होती. मुळात ती कुविद्या, ही अविद्या, तिला ही कुविद्या बिघडवायला लागते. आणि पहिल्यांदा तिला जेव्हा पटतं त्यावेळेस मंथरेचं वर्णन कुबडीदासी असं आहे ना, म्हणते सगळ्या कोबड्यात तूच भारी आहेस बाई माझी, आणि तू म्हणतेस तसं जर भरताला राज्य मिळालं तर मी तुझं कुबड गंधानं लेपून देऊन त्याला हार घालीन म्हण. आणि तिथनं दशरथांकडे जाते. आता आपण दशरथाला सांगते की तू सत्याचं पालन करणार आहेस आणि तू मला 2 वर दिलेस. पूर्वी इंद्राशी मदत करायला गेला होता 100 असुराविरुद्ध लढताना, तिथं युद्धात मी तुला मदत केली आहे आणि तेव्हा तू मला 2 वर दिलेले आहेस राजा, ते 2 वर आज मी मागणार आहे. त्यावेळेला दशरथ काय काय बोलला एवढं सांगतो. दशरथ म्हणतो, रामा शपथ तू सांगशील ते मी पूर्ण करणार आहे. एवढं रुसायचं तुला काय कारण आहे, चिडायचं काय कारण आहे. कारण कौशल्यानं हिनं मंथरेनं सांगितलेलं असतं ना, कोपगृहात जाऊन झोप. मग ती काही दागिने बिगिने फेकून कोपगृहात झोपलेली असते. पूर्वी प्रत्येक घरात, असं मोठ्या घरात कोपगृह असायचं, त्यात गेलं की रुसलंय असं समजायचं. अलीकडं सगळं घरच कोपगृहात असतं, त्यामुळं शांततेची जागा उडकायला नवरा हॉटेलमध्ये जाऊन बसतो. पूर्वी तसं नव्हतं. मग तो तिथं गेला, बाई का झोपली आहेस, मग ती सांगायला लागते की तुम्ही रामाला राज्याभिषेक करणार आहे, त्या साहित्यानं भरताला अभिषेक झाला पाहिजे आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास झाला पाहिजे. ही ते सांगणार हे दशरथाला माहित आहे. म्हणून दशरथ सांगतो, रामा शपथ सांगतो तू म्हणशील ते करतो. मी जगात सर्व काही द्यायची वेळ आली तर देईन, खरं ज्याला देणार नाही त्या रामाची मी शपथ घेतोय. सारखं तो राम 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 म्हणायला लागलाय. हिला कळतंय आपला नवरा फार तयारीचा आहे, म्हणून ती पण सोडत नाही त्याला. बघा म्हणली, इक्ष्वाकू वंशाला बट्टा लागणार, तुम्ही सत्यवचनी म्हणून घेता आणि दिलेलं वचन टाळत नाही, पाळत नाही, सत्यासाठी पाळायला लागेल. म्हणतो ठीक आहे, तुझा पहिला वर ऐकतो, भरताला राज्य देतो, रामाला वनवास का, त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. तर हिला मंथरेनं शिकवून ठेवलेलं असतं, राम प्रजेबरोबर राहिला तर प्रजा भरताला राज्य करून देणार नाही, रोग ऋण शत्रू नष्ट करायचा असतो, त्याला वनात पाठवून दे. आणि रात्रभर दशरथ तळमळत बसलेले आहेत, हे राम हे राम हे राम. इकडं राम कौसल्या आनंदात आहेत, सीता आनंदात आहे. आपण ती रात्र तिथंच ठेवूया आणि उद्या पुन्हा इथून पुढच्या कहाणीला भेटूया. प्रभू रामचंद्र की जय.